हॅलो हॅलो. ताई. हा बोला ना हॅलो. ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ती स्वामी समर्थ बोला ना ताई. बापरे, मला खरंच विश्वास बसत नाही, मला फोन लागलाय तुम्हाला ताई. ऐका. खरंच खरंच म्हणजे खूप 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 वर्षाची हे. खरंच आता तुमचे मिस स्वामीनी. कॉल बघितले मी. म्हटलं आता करते हा, ताईंना फोन. खरंच अक्षरशः ताई मी 2009-10 पासून अनुभव ऐकत असेल, 1-2 वर्षाचे नाही ऐकत. हो का? पण हा ना, पण काय ते म्हणतात ना, स्वामी जोपर्यंत माणसाला हे भेटत नाही ना. बरोबर बरोबर. खरंय खरंय. खरंय. बोलायला शब्द नाहीत ताई. आई खरंच नाहीत. गं. नाही खरंच. म्हणजे मी तुम्ही माझ्या बरेच आईचा आवाज वर्षापासून ऐकला नाही. सेवेत आहात म्हणजे. सेवेत म्हणजे कसं झालं ताई, हा सेवेत आणणं म्हणजे स्वामींचं एक हेच असेल माझ्यासाठी. हा 2005 ला माझं लग्न झालं. हा. अच्छा. हा हा. हम्म. आणि मला मूल नव्हतं. 5, 6, 7 पर्यंत मूल वगैरे काही नव्हतं. कारण माझं जरा मिस्टरांचं कसं आहे, आईचं भावजाचं ऐकणं असं स्वभाव होता. हा, हे असं मूर्खपणा असतो या माणसांचा. खरंय. हा. आणि जे लग्न म्हणजे ऍडजस्टमेंट होते त्यांच्यासाठी. बाई गं. अजून आता लग्नाला 20 वर्ष आहे आमच्या. अरे तरीही बापरे. तसाच स्वभाव आहे. बघा. त्यात काही चेंज नाही. पण असं म्हणजे स्वामींना मग मी यांना एवढं सांगते कळत की नाही की बायको म्हणून अर्धांगिनी आहे आणि शेवटपर्यंत हीच आपल्याला पुरणार आहे. हे याचं त्याचं ऐकायचं आणि तिथे सोडायचं कळत नाही या लोकांना. नाही का? मला तर पसंत नव्हतं. कारण माझ्या बहिणीला मी सांगत होते की 1 वर्ष थांबतो. हां, माझा हां. लहान भाऊ होता. हां, 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 हां. स्टोरी खूप वेगळी आहे ताई आमची. आई 12व्या गं! वर्षापासून वयाच्या खूप साऱ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. हां, हां. पण कसं आहे, आपले हां. भोग असतात. माझे काही गेल्या जन्मी जे असेल तेव्हा स्वामींनी मला हे भोगायला दिलं असतील. तेव्हा मी खरंय. खूप खुश आहे की हे आत्ता भोगून घेते ते चांगलं आहे माझ्यासाठी, असं मला वाटतं. अगदी कसं बोलल्या, कसं बोलल्या. खरंच वाटतं. अगदी बरोबर आहे ताई. खरंच आहे. कारण कसं झालं, हां. आईचं पहिलीत असताना आई वारली माझी. काय म्हणता? हो. मला बाप कळतही नव्हतं. ती रे! वारली तर तेव्हा मी तिच्या असं बसवतात ना असं दूध मऊ ह्याला. प्यायला वगैरे असं. कारण रात्री आमच्यासोबत बोलली, डोक्यावरून हात फिरवला. तिला दम्याचा आजार होता पहिला. हां, 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 तर हां. माझी बहीण त्यावेळेस 7वीला होती. मी अंगणवाडीत पहिलीला असेल एवढं मला आठवतंय फक्त. आई पहिलीत गं! पण नसेल. आणि तिला अशी ठेवलेली, तर माझ्या मामांना मी म्हणते की मामा किती छान दिसते ना आई, चला की जाऊया आपण, उठूया उठूया, बापरे! एवढा शब्द होता. हा. हां, हां, हां. तेव्हा तसं म्हणजे मामा माझे खूप चांगले आहेत. अरे वाह! अजून पण चांगले आहेत तसे. खूप बघा. चांगले आहेत. शेवटी ना पण मामा लोकच उपयोगी पडतात ओ. आणि सासरचे फार एखाद्याचंच चांगलं कुटुंब मिळतं. नाहीतर सगळे लुबाडणारेच असतात. नाही, माझी सासू चांगली होती. म्हणजे अच्छा. तिचं हेच नव्हतं. खरंच चांगली होती आणि अजूनही चांगली आहे ती. अच्छा, पण आहे ना माणसाला सासूबाई? म्हणतात आहे, सासू आहेत पण सासरे वारलेत माझे. अच्छा, सासूबाई अच्छा. होते. हां, हां, मग हां. माझी आई होती वारली. त्याच्यानंतर मग आम्ही चुलता-चुलतीच राहिलो. त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांना ते कोण मुली सांभाळणार? मुली मोठ्या व्हायला लागल्या. मग डोळे झाकायचे, अंघोळा घालायचे, असा आई प्रॉब्लेम व्हायला लागला. आणि हं. मला आई लागायची. मला पप्पांना काही नकोय, मला आई पाहिजे. एवढे आई शब्द असायचे. गं! आणि मग मी हां. एवढंच बोलायचे, "पप्पा आई कुठे आहे? मला जेवायचं नाही, आई कुठे आहे?" एवढा आई शब्द होता तोंडात. त्याच्यानंतर बापरे! वडिलांनी लग्न केलं. हां, 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 दुसरंही हां. लग्न केलं. पण हां. ताई ना, खरंच ती दुसरी आई होती. हो? झाली ती दुसरी आई. हो, खूप अरे झाली. लग्नाचं वाह! बाशिंग तिचं सुटलं. आ- हां. आणि ती आई झाली आमच्यासाठी. आमच्या चुलता-चुलतीनं, पुतण्याने तिला एवढं टोचन दिलं ना, की सावत्रच आई आहे. माझ्या बहिणीचं एवढी माइंड एवढं खराब केलं ना या लोकांनी तिचं. अरे! आणि हां. तरी पण 1-2 तिचाही संसार जास्त मोठा नाही ताई. लय खूप खूप घाणेरडी स्टोरी आहे माझी. सांगा ना पण ताई. आणि ना, आवडेल ऐकायला मला. हां. खरंच ना, हो, हो. मी अक्षरशः सांगू, स्वामींची हे सांगू खोटी नाही ताई. मी 2 दिवस झालं म्हणजे जसं सांगायचा प्रयत्न केला ना, डोळ्यातनं आपोआप पाणी येतंय. ताई माझ्या सुद्धा म्हणजे एकदम अंगावर शहारे आले हो हे ऐकून. खरंच ना. मग बापरे! तिच्या डोक्याचं बाशिंग सुटलं ना. आमच्या इथं कसं तिसऱ्या दिवशी पूजा वगैरे असते ना. हां, 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 हां. पूजेच्या पोळ्या करतात. तर मला असं वाटलं की माझी आई आहे तिथं बसल्या. तर ती साडी नेसत होती. मी चुलतीला मिठी मारली. तर हां. ती म्हटली, "अगं 2 दिवस झालं नाही घरात तुझ्या आईला, की लागलीस का मम्मी मम्मी करायला?" हां, तर हां, ती हां. साडी खवली तिनं आणि म्हटली, "बाळा मी इकडे ये इकडं." अय्या! म्हटली, "का गं?" हो. हां. तिसऱ्या दिवशी ताई, खोटी गोष्ट नाही. ती माऊली. बापरे! तिला सलाम हो तुमच्या त्या आईला. पण ताई ती पण नाही ना राहिली आमच्या जवळ अहो. का? सांगते ना तुम्हाला. हां, हां, हां.
मग तिनं ते उचलून घेतलं. म्हणलं का गं? म्हणलं मला बाथरूमला जायचंय अगं. म्हणली चल मग घेऊन जाते. ती बाथरूमला नेली. हा. तेव्हापासून जी माझ्यासोबत ना ती आता मला समजते नवरा बायको काय असतं. त्यावेळी एवढं काही कळत नव्हतं ताई. लहानच ना. बरोबर. खरं. आईची माया म्हणजे चुलता चुलतीने हिडीस फिडीस करायचं. जेवण दिलं तर दिलं, नाही तर दिवसभर उपाशी. मग खेळायचं, नुसतं खेळायचं. एवढंच वेड होतं. बापरे. बाकी बापरे. काही माहित अंगावर नाही काटे पडायचं. येतात हो ताई. आणि खूप मजा आहे. बापरे. लय बेकार. आणि ह्याच्या पुढची तर ताई भयानक खूप खूप घाणेरडे असं म्हणजे आयुष्यात प्रसंग येऊन गेले. बापरे. त्याच्यानंतर मग तिनं सोडलंच नाही तिनं आम्हाला. मला तर बिलकुल सोडलं नाही ताई. खरंच सोडलं नाही. मग. मी पहिलीत गेले, शाळेत सोडायची, संडासला घेऊन जायची, बाथरूमला घेऊन जायची. ती बघा. माऊली हो ताई, सगळी नावं ठेवायची. माझी बहीण सुद्धा तिला बोलायची, हा. एवढा लाड करू नको, एवढं डोक्यावर ठेवू नकोस. आम्हाला काही तुला मूल झालं तर आम्हाला तू विसरणार आहेस. हा, सावत्र हा. आहे असेच असतात. माझी बहीण तिला बोलायची. बघा. म्हणायची हा. हां. ती हा. म्हणायची नाही गं, माझ्या मुलीच आहेत तुम्ही, असं मी करणार नाही गं. हा. हा. झालं तिला ना मुलगा राहिलं, तिला मूल राहिलं. हा. पण ते 9 महिन्याचंच असताना पोटातच एक्सपायर वारलं पहिला मुलगा तिचा. हा, ते बाळ पोटात हां. राहतं. हा. बाळ म्हणजे न्यायला वेळ झाला काय तिच्या घरच्यांची परिस्थिती नव्हती माझ्या त्या आईची. हा. हा. मग हा. ते हा. वारले बाळ. ते वारल्यानंतर हा. परत आणली तिला इकडं. आणल्यानंतर मग असंच म्हणजे आजी लय लय खडूस, खूप खडूस माझी आजी. म्हणजे ह्या आईला पण त्रास दिला. खूप माझ्या आजीनं त्रास दिला. मग माझ्या हा. वडिलांना बोलायची हा. की काय म्हणजे मुलीच आहेत तुझ्या, तुझी बायको सांभाळायची, तुझ्या पोरी सांभाळायच्या, असं अगं. तसं लय काय काय वडिलांना बोलायची. वडील पैसे द्यायचे, सगळं द्यायचं, पण हा. सारखं यांची किरकिर असायचं. त्यानंतर मग वडिलांनी निर्णय घेतला वेगळं राहायचं म्हणून, की हा. आपण वेगळं राहूया. तर अच्छा. हा. माझे 2 चुलते, माझ्या 6 आत्या आहेत, एवढं मोठं कुटुंब होतं आमचं. बापरे. हा. हा. आणि मग ठीक आहे, मग मग ती म्हणायची नको. मग माझ्यामुळे घर फुटलं नाही पाहिजे. मी मागून आले सगळे आधीच मला असे बोलतात की पोरगीला लय लाडवून ठेवल्या, हा. पोरगीला लय खाली पाय माती लागून देत नाही, हा. लगेच हा. चप्पल, लगेच पाय धुवून त्या पोरगीचा लाड करून ठेवल्यावर डोक्यावर बसणार आहे म्हणजे मी. ओ. पण ते हो, खूप लाड. आणि माझ्या बहिणीला पण ती बहीण काय करायची माझी रागीट खूप होती ती. अच्छा. अच्छा. तिला हा. कळत होतं ना. मग हा. आता शेवटी कसं असायचं, नवरा बायको असल्यानंतर चुलीला जाळ घालणं म्हणजे ते हो. 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 त्यावेळेचं हे. पण हिचं लग्न झालं नव्हतं. हिला फुलवायचीच सगळी, हा. की ती बघ दोघं बसली, ती बघ पुढे बाहेर गेली, ती बघ उठलीच हा. नाही, असं म्हणजे ते बरोबर. माइंड असं केलेलं. हा. त्याच्यानंतर झालं, तिला परत मुलगा राहिला 6-7 महिन्यानंतर, दुसरं बाळ राहिलं. अच्छा. हा. राहिल्यानंतर मग ना हा. तिनं तिच्या घरच्यांनी म्हणजे माझे मामा आहेत ना, आता ही हा. हा. सावत्र आहे ना, माझे बरोबर. मामा खूप खूप म्हणजे ती खूप मानायची त्यांना. तिनं नाही तो इतकी काही फॅमिली बांधून ठेवली ना सगळी. अरे वा. खरंच ती देवाने ठेवायला पाहिजे होती खरंच. अरे. माझ्या मामाला राखी नव्हती. हा. माझी हा. आई बांधायची, पण माझी आई वारली ना तेव्हापासून राखी बांधून घेतली नव्हती माझ्या मामाने. नाही का? नव्हती बांधून घेतली. ते म्हणायचे माझी जी गेली ना, माझ्या भाच्या आहेत ना, त्याच माझ्यासाठी माझी बहीण आहे. पण आई मी ग. राखी बांधणार नाही. कधीच हा. राखी बांधत नव्हते. मग ती बापरे. जायची, ती राखी बांधायची. ती म्हणली मी तुमच्या मरेपर्यंत तुमच्या भाच्याला मी अंतर देणार नाही. माझ्या पोटच्या मुलीला सांभाळेल. मग राखी वगैरे बांधायची, येणं जाणं व्हायचं. मग माझ्या मामीने माझ्या पप्पांना बोलवून घेतलं, सांगितलं तुमच्या आता पहिली बायको मेली तुमच्या संसारात एवढा राड्यात म्हणली. तिला हा. एवढा दमा झाला, आजार झाला. हा. हा. तिला हा. देखभाल केली नाही तुमच्या भाऊजाने ह्यांनी. हा. तुम्ही हा. आता एक काम करा, वेगळं राहावा. काय खर्च लागेल ना तुमच्या घराला? मामा म्हटले मी देतो. कारण माझ्या हम्म. मामांचा विटाचा कारखाना होता ना. पोल, विटा पहिले बनवायचे बघा. हो. 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 मशिनरी हो. असायच्या जुन्या. बरोबर. बरोबर. हा. तो माझ्या मामांचा कारखाना होता तो. अच्छा. आणि हा. मामी म्हटली, मग पप्पांनी ऐकलं ते, माझ्या वडिलांनी ऐकलं बरं का ते. हा. ठीक आहे हा. म्हणले मी राहतो. मग हा. तिला झाले. मग तिला 5वा-6वा महिना लागला की माझ्या मामीने सांगितलं तिला माहेरी घालवा. कारण एवढ्या जणांचा राडा 20, 22, 25 माणसाचं कशी भाकऱ्या करेल? बिकऱ्या तिला बरोबर आहे. कराय. हां, बरोबर. मग तिला घालवलं तिकडं, माहेरी घालवलं. हा. तिकडं माझ्या चुलत्यांनी लय राडा घातला. माझ्या बहिणीला इतकं वाईट बनवलं ना तिच्याविषयी, अगो विचारूच नका. बाई. बघा. खूप. हा. आणि स्वामींच्या कृपेने तिला मुलगाच झाला ताई. आई ग. किती छान. मुलगा झाला आणि मी तेव्हा 2री-3रीला असेन. हा. 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 2री-3रीला मी असेल. हा. मला आनंद आहे काय की मला भाऊ झालाय. हो. तो आनंद. मला मला भाऊ झालाय. हा. आणि राखी महत्वाची ना. आम्ही चुलत भावांना राख्या बांधायचो. बरोबर. ₹5-10 फक्त हातावर ठेवायची. पण ताई त्या राखीत ना पैशाची अजूनही मी अपेक्षा ठेवत नाही. म्हणजे ती बरोबर मनातच आहे. येत नाही. फक्त तो बरोबर. धागा महत्वाचा असायचा. खरंय. खरंय. मग पहिल्यांदा तिला बघायला गेलो तर माझ्या बहिणीला मी सांगते हां, मी तिला भैय्या बोलणार बरं का. हा. भैय्या बोलणार. मला म्हटली तुला हात लावून दिला तर विचारते ना. लय अय्या. तिची
हो, माझी बहीण अशीच बोलायची. बघा. आणि लय रागीट आहे बहीण माझी. हा हा तुला हात लावून दिला ना तिनं तिच्या पोराला तर विचार. आता म्हणली मम्मी मम्मी गेली आता तुझी मम्मी. आता तुला तुझंच करावं लागणार आहे. अशी बोलायची बाई बरं का. गं. मी गेले तिला बघायला. तर तिची 5व्या का 6व्या दिवशी आमच्या इकडून असं प्रथा होती की 5वीला गेल्यानंतर इकडून न्यायचं असतं सगळं सामान. हो 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 हा. पण माझ्या आजीला नातूच पाहिजे होता. अच्छा. माझ्या आजी त्यावेळेस सगळं दिलं बरं का. माझ्या वडिलांनी सगळं दिलं. चप्पल बिप्पल जेवढं सामान खडका खोबरं सगळं लागणार घेतलं तिच्यासाठी. हा हा हा. घेतल्यानंतर गेलो आम्ही. गेलो ना आम्ही आतच आहे. तर तिनं खॉटवरनं उतरली आणि पहिलं विचारलं माझी सीमा कुठे आहे? अय्या. सगळी बघायला लागली. हा, सीमा कुठे आहे? सीमाला नाही का आणली? हा. तर मी चप्पल काढून पप्पांच्या मागे होते. गेले म्हणजे पळत अशी इतकी जोरात मिठी मारली असेल ना ताई. अय्या. तो सहवासच मला भेटला नाही आता. असं म्हणजे मी तडपते त्याच्यासाठी आता. बापरे. खरंच. बघा. सगळी ओरडायला लागली, अगं ओली बाळा ते नाही उचलू नकोस. आणि तिचं पण नाव सीमा होतं बरं का. माझ्या आईचं पण नाव हा. सीमा. अय्या. माझंही नाव सीमा. हो. मग सगळी तिचं नाव बापरे. मंगल ठेवलं. माझ्या पहिल्या आईचं नाव मंगल होतं ना. हा 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 तर हा तिचं नाव मंगल ठेवलं. हा. मग गेलो त्याची बाळाची 5वी वगैरे केली. मग ती मला त्याला सोडून येऊ वाटेना. गेल्यानंतर बरोबर. तिनं बाळा दिलं मांडीवर. पप्पी घ्यायला लावली. म्हणली आजपासून हा तुझा भाऊ हं. त्याला काय अय्या. म्हणणार तू? तर हा. मी म्हणलं भैया म्हणली. तू हा. तिला दीदीच म्हणणार. हा. बघा. हा. तुला दीदी म्हणणार असं. इतकं की मी माझ्या अक्काकडे बघत होते फक्त. आई एवढं गं. मला एवढं कळत नव्हतं. फक्त ती मला काय म्हणली तुला बाळाला हात लावून देणार नाही. हा मला हा असं वाटत होतं मी ती बाळाला घेणार आणि मला पाहिजे ते बाळ. हा. म्हणजे बरोबर. माझा भाऊ आहे ना तो. मला हो मला बरोबर कोणतरी आहे. झालं ना सोबत. हक्काचा भाऊ. हा. हा. आणि तोच आनंद ताई एवढा होता ना विचारू नका. बरोबर अय्या. ताई तिनं ना 1च महिना तिथं राहिली. हा. 1 महिना राहिली तर ती सरळ माझ्या पप्पांना म्हणली की माझी पोरगी माझ्याजवळ राहू द्या. माझी पोरगी खूप खराब झाली. ती अय्या. जसं जमेल तशी मी 2 पोरांना हो माझ्या वडिलांना खूप बोलली. बघा. तिचे घरचे ना हा. तिची आई हा. तिच्या बहिणी म्हणल्या आता अगं त्या सावत्रच पोर आहेत. आनंदाला जायचे तर तुझं पोरगं सांभाळ. तुझं पोरगं एक गेले ह्यांच्या पायात. हा दुसरं हा. जाईल. ती एवढंच म्हणली की मला आत्ता माझ्या नवऱ्यासोबत घालवायचं इथून. बापरे. 5वी पासून झाली ना हा. माझ्या पोरींसाठी मी इथून जाते. बाई गो. हो. बघा. मग तिथं माझ्या अक्कासमोरच झालं. त्यावेळी माझी अक्का रडली. आई. एवढी रडली ना. कोण बहीण का? आणि हो माझी बहीण. हा मोठी हा हा. मोठी बहीण माझी तिला रडली कळलं आणि ते. हा हा. ती बोलली ना ती बोलत नव्हती. ती हा. गप्प बसायची. हा. ती माझी आपण बोलत भांडणं होणार मग कशाला बोला. खरंच हा. माझी आई मम्मी बोलत नव्हती अजिबात. हा. उलट बोलायचे नाही. बापरे. तिला लय राग यायचा तिचा. हा. लय माझी बहीण तापट होती. भयानक तापट होती. बापरे. भयानक. हा. आणि त्याच्यानंतर मग ती तशी बोलली की माझी बहीण तिथंच रडली मग ती जवळ गेली म्हणली हेमा माझीच मुलगी आहे सगळं तू. आणि आई मुलींचं नातं असं असतं म्हणली जरा. तू नको हे करूस म्हणली. मी आहे ना मी कायम पाठीशी उभी राहणार म्हणली तुमच्या. बापरे. हो कायम राहणार आहे म्हणली. अजिबात टेन्शन घेऊ नको तू. काय हो तुमच्या घरात म्हणजे स्वामीच आले जणू काही ते आईच्या मी रूपात. पण ताई पुढचं जर ऐकलं ना तुम्ही तर खरंच रडाल. म्हणजे मी एवढ्यासाठी तुमच्यासाठी वेळ मागत होते की खूप पुढची म्हणजे सांगू शकते स्टोऱ्या. हा. त्याच्यानंतर माझ्या 12व्या दिवशी माझ्या सांगितलं इथं माझ्या हा. वडिलांना. हा. माझं आजोबा आहेत ना माझ्या वडिलांचे वडील. हा ते हा पोटात आले नाही का. हा हा. हा मग ते रडायचं त्याच्या नावानं अंगार वगैरे जुनी पद्धत असायची अंगारा लावा. हो हो नाव हो. त्याच नावानं नाव ठेवा असं तसं ते बरोबर. झालं. हा. झाल्यानंतर तिथं सरळ ती म्हटली की माझ्या बाळाचं इथं नाव नाही ठेवायचं. माझ्या सासरी ठेवायचं. अगो माझ्या बाई. मुली पाहिजेत. हो सरळ म्हणली ती. माझ्या बाळाला पाळणा तिथं नाही घालायचं. मला तुम्ही घेऊन जाणार आहे ना. स्पष्ट बोलली ती. मला हा. इथं तुम्ही आत्ता नेताय का 12 दिवसानंतर नेताय ना तर महिन्याने. पण माझं बाळ तिथंच पाळण्याने घालायचं आहे. बाई गो. हो. मग माझी बहीण पण मग त्यावेळी ती मम्मी बोलली तिला. हो जवळजवळ का. 2-2.5 वर्षानंतर. 2 बापरे. वर्ष तिच्याशी बोलत नव्हती. अय्या. हो तिनं ताट केलं ना हा. जेवणाचं. आमच्या हा. चुलत्या अशा करायच्या की माझ्या चुलता पुढे जेवायला लागला की कोणी पुढे यायचं नाही. कारण ती धूळ उडते ना जेवणात. हो हो हो. हो माझा चुलता लय कडक. अजिबात यायचं नाही. आणि आम्ही तर बिलकुलच यायचं नाही. आम्ही तर बापरे. त्यांच्या डोळ्यात खूप टोचायचो. हो. बघा. आणि सगळी जेवण झाल्यानंतर मग आम्हाला जेवण असायचं. ते मटणाचं 1 पीस आणि वाटीभर कालवण रस्सा असायचा. त्या आमटी नुसते पाणी. हो. आणि ह्यांना नातू म्हणजे मुलगा झालेला चुलत्यांना. हा आम्ही हा. माझ्या वडिलांच्या मुलीच माझ्या आईला सगळ्या मुलीच झालेल्या होत्या. हो आणि हो. ही काय आमच्या आयुष्यात आली नव्हती त्यावेळी. हो हो हो. मग आम्हाला जेवण काय भेटायचं ते सगळ्यांचं राहिलं ना की आमच्या बहिणीला आणि मला. हे बहिणीला माझ्या दिसत नव्हतं. बघा. जेव्हा ही आमची आई ही आली ना मम्मी आयुष्यात हा हा. तेव्हा आमचे दिवस बदलले. बघा.
ती जे गरम गरम करून घालायची, ही सगळी रानात शेतात जाऊन द्यायची हा. आणि चोरून अंड्याची पोळी भाजायची, चोरून सगळ्या गोष्टी करायची, बाई सगळं ग, चोरून म्हणायची माझ्या. एवढी आणि चांगली. बघा. एवढी आई, खरंच आई चांगली होती, खरंच चांगली होती. बापरे. मला पुनर्जन्म घेतला तर देवानं तिच्या पोटी द्यावं, खरंच ती आमच्या आयुष्यात यावं परत. इतकी बापरे. चांगली होती ताई ती, खरंच चांगली होती, आई ग. खरंच. बापरे. त्याच्यात नंतर ताई 6वा महिना झाला आणि माझ्या वडिलांना फोन केला की मला आता नाही राहायचं हो. आणि सीमाला पण शाळेत घालायचं, मी येते. हेमाचा हाल होता, म्हणजे माझ्या बहिणीचं नाव हेमा होतं. हा 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 हा. हा, मग माझ्या माझ्या हा भावाचा पाळणा ना, त्याचं नाव नाना, म्हणजे त्याचं नाव मनोज आहे, हा हा नाना नाव ठेवलं. हा हा ठेवल्यानंतर मग आमचा पाळणा त्या जुन्या घरात तिकडं हा डायरेक्ट माझ्या वडिला तोवर ना माझ्या मामाने काय केलं, हा ही गरोदर आहे तरच माझ्या वडिलांना सांगितलं की हा. ह्या बाळाचा पाळणाच आपण तिथं बांधू, भले शेड असं कुडांचं जर ताटे काही असतात ना असेल. कुडा, हा हा हा, मग ते घेऊन पण म्हणली करायचं, पाया वगैरे भरला, पोल वगैरे खांब तयार केले, बुरुम वगैरे टाकून फक्त, आणि मसरं बांध, म्हणजे तुम्हाला जर मी ते खेडवळ भाषा आहे आमच्या हो हो, माहित सातारची. आहे ना. हा हा. तर ते टाय घेतात अशा खोडाला पाला बिला टाकून हो असे पाच सहा बरोबर. पाच. हा, हो. मग तसं ते तयार केलं हा. घर, आणि माझ्या हा भावाचा पाळणा तिथं बांधला आई ग. तिथंच. हो, आणि रातभर भजन घेतलं, खूप छान पाळणा, तिथंच पाळणा बांधला. तिला आणली आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सांगितलं की त्याचा बारसं घ्यायचंय. खूप मोठं ताई बारसं घातलं माझ्या भावाचं, खूप मोठं किती घातलं. छान. भजन अख्खी रात्र गमवली. बापरे. माझे मामी मामा पण आलेले, सगळी होती, त्याच्या माहेरची सगळी मावशी, त्याचे सगळी लोक होती, तिची माहेरची सगळी लोक अरे होती. वा. हा झालं ताई, एवढं सगळं छान आयुष्य होतं ना ते, की ते हा. आयुष्य परत आमची देवानं काय एवढी आमची वाट हे लावली माहित म्हणजे नाही. म्हणजे काय? बाळाला 1 वर्ष झालं आमच्या, खूप चांगलं चाललं परत आमचं. 1 वर्षाचा मग झाला बाळ. हो, आणि 6-7 महिन्यातच ना माझ्या बहीण ना माझी एवढी रमली ना त्या बाळात की ही भांडणं बिणणं विसरली. हा हा म्हणजे हा ती जास्त बोलत नव्हती तिच्याशी. हा 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 नंतर मी 4थी-5वीत गेले असेल तर हा मला ती कसं व्हायचं, ते बाळ आणि तिला ऍडजस्ट म्हणजे हे व्हायचं नाही, सांभाळायला यायचं नाही. हा हा हा. नाही नाही, हा, मी 4थीला असेल, मला तिनं तिच्या माहेरी ठेवलं. त्याच्यानंतर माझे वडील म्हणले नाही नाही, पोरगी माझी एवढी बाहेर नाही ठेवायची, माझ्या घरात जे काही भेटेल ते इथंच असू दे. हा हा माझी आई म्हणले ठीक आहे. हा त्याच्यानंतर माझं मग ते भाव मी असं म्हणजे आमची फॅमिली खूप खूप चांगली राहिली बरं का ताई, काही हा प्रॉब्लेम नव्हता घरात. हा वडील जायचे बेंगलोरला कामाला होते, चांगले कमवायचे, पैसे पाठवून द्यायचे, घर सुंदर. आणि ही बाई ना बसकी नव्हती ताई, तिनं मसरं, शेळी सगळं, कोंबड्या, पोरांना अंडी लागतात, कोंबड्या पाळल्या. बापरे, एवढं हो, सगळं. हा. हा, हो. आणि वडिलांना हातभार म्हणून शेळी घेतल्या. त्या बघा. पण अशा मामा कुठून आणली माझ्या, मी हा. नंतर तुम्हाला दुसरे दिन, असं करून ती शेळी आणली. मग ते बाप. विकायचे, त्याचं म्हणजे तिचं खूप खूप हातभार होता घराला. हिशोबी होते, म्हणजे व्यवहारी होते. हो छान. हो, आणि कमी शिकलेली होती पण खूप चांगली हा होती. हा पण हे माझ्या चुलत्यानं म्हणतात ना असं, हिच्या कानामागून आली आणि तिकड झाली, शब्द बघा असं असं झालं. म्हणतात. हा हा हा. हा, मग ह्यांना त्यांना ते बघवलं नाही तो सहन संसार, नाही झालं. हा. खरं संसार बघवला नाही. मग एक हम्म. दिवस काय झालेलं, ही कंटाळलेली, हिला ताप होता माझ्या आईला. हा हा ताईला आणि बहीण पण माझी तिच्यासोबत शेतात जायची. हा शेतातून आले, मी शाळेतून आले तर भाऊ माझा खूप खूप रडत होता. अरे काय झोक्यात ठेवा, काही करा, रडायचंच थांबना. हा मग ती बहीण माझी आली, आणि त्याला सवय काय लावलेली माझ्या बहिणीनं, हा दुधात भाकरी भिजवायची, ती बारीक करायची आणि ते खायला घालायची. हा 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 हा. तिला दूध कमी होतं ना अंगावरती. बरोबर. हा 7-8 महिन्यात, 9-10 महिन्याचा झाला ना की त्याला वरचंच खायला तिनं सवय लावली. हा किंवा हा अंड्याची नुसतं पीठ टाकायचं, तेल टाकायचं नाही, तशीच भाजवायची त्या ह्याच्यावरती. हा हा. बाजरीचं पीठ किंवा भाकरीचं पीठ टाकून भाजतात ना कोरडी हो पोळी, हो 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 हो. तशी भाजून त्याला इतकी सवय. आणि एवढं गुडगुडीत पोरगं ना, अरे वा. सगळ्या गावात दृष्ट लागलेली की हा. सावत्रच आई पोरींना भेटल्या. पण अक्षरशः आई आई म्हणजे आईच, खरंच ती आईच होती अशी. बापरे. अजून मी माझ्या पोरांसाठी मला असं वाटतं मी करत नसेल, पण एवढी तिने करत होती आमच्यासाठी. आई ग. बघा. काही ती पोरगं रडायला लागलं म्हणून तिनं शिळी भाकरी भिजत घातली. हा. 2 भाकऱ्या तिला, आणि मला तर कळत नव्हतं की कणकणी तिला आलेली होती. बरं. पोरगी शाळेत नाही, ही पोरगी रानात नाही, म्हणून 2 भाकरी टाकल्या, हा. वाटीत ठेवल्या, आणि शिळी भाकरी पोराला भिजत घातली, आणि ती चारायला निघालेली. बाई गो. बघा. स्वतःच्या पोराला शिळं बघा. आणि आम्हाला ताज. आणि हा. माझी बहीण शेतातनं आली, पोरगं बाळ का ह्या रडतोय का, मग म्हणले का ग म्हणले, मम्मी त्याला काय चारलं नाहीस, म्हणे दुधात भाकरी भिजत घातल्या. तिने हात गाडला तर म्हणले, एवढी कडक भाकरी कधी करत नाहीस का हा. ग. नाही म्हणे, 2च भाकरी घातल्या आणि मला कसं ताप आलाय, माझं लय डोकं दुखतंय. बघितलं तर ती तापली. अय्या. तिनं ना
तिला राग माझ्या बहिणीला, तिनं उलातनं मारलं तिच्या हातावरती. तू आईच्या. पोराला शिळी भाकरी शिळी भाकरी का घातलीस? मला बापरे. ठेवायची होती, मी खाल्ली असती. तू अय्या. बोलायचं होतं. हो, मग माझ्या भावाला तू शिळं का ठेवलंस? आम्ही अय्या. म्हटलं का किती छान हो. माझ्या भावाला तू शिळं का दिलंस म्हणून. बघा. मग तिनं तिला तिथनं, आणि तिला त्या रागात कळलं पण नाही आपण तिला उलातनं मारलंय ते. आई ग. हा हा. तिला कळलंच नाही. हा. मी रानात म्हणजे मी खेळून आले, म्हणलं मम्मी का ग झोपलीस? नाही नाही म्हणली, बाळा मला कणकणी आले, हा. मला बरं वाटाणं. म्हणलं मी गोळी घेऊन येऊ का? कुठली गोळी आणायची असते ते सांग मला. हा हा एवढंच हा. मग मम्मी सांग कुठली गोळी आणू तुला? हे आणू का ते आणू? नाही नाही नको बाळा. मग हा. म्हणलं हात का सुजला तुझा? नाही काय झालं? मारलं तुला? कोणी मारलं? मम्मी सांग, मम्मी सांग. असंच मी बोलायचे फक्त. हा हा. म्हणले बाळा माझं चुकून शेतात मी गेले होते, मला पडले मी. आई ग. त्यांनी एका तासात माझ्या पप्पांना फोन केला आणि सांगितलं की हे म्हणून आईला मारलं उलातनं म्हणून. बापरे. एवढं भांडण म्हणजे ते तंतन. मग माझ्या बहिणीने त्याला चारलं बिरलं, झोपवलं, तिला गोळी दवाखान्यात नेली, तिला आणली. तशी चांगली होती ती. हा हा पण हा. दुसऱ्यांचं कान भरणं असतात ना ताई, खरंच एखाद्याचं हा. वाटोळं फार वाईट करू असतं नये. ते. करू आणि नये पण ते वडिलांना कोणी सांगितलं की हेमाने मारलं ते? ते आता कोण सांगणार आहे? आमच्या शेजारातलीच असणार. हा हा. चुलत्या बरोबर. किंवा पोरी तिच्या, हो किंवा हो. माझी आत्ती होती एक तिथं. हा हा हा. त्यांनाही आमची चांगली चौघांची फॅमिली आवडतच नव्हती ना बापरे. आधीपासूनच. बघा. माझ्या वडिलांनी फोन केला आणि विचारलं माझ्या बहिणीला, तू का, हिला काय वाटलं मम्मीनंच सांगितलं. अरे अरे. ही मम्मीवर भडकली. हा. तर मी म्हटलं अगं अक्का मम्मी झोपलेली होती, मीच तिला गोळी आणून दिली, तू का भांडणं करतेस बाई रोज रोज? हा हा मला हा. म्हणली तुला तिनं लाकडून ठेवल्या ना, तिचा चमचा झाल्यास ना, उचलून म्हणली बाहेर रात्रभर उभं करेल, चल निघ, आई चल ग. बाहेर. हो लय कडक होती. रात्रभर करेल तर करेल, रोडच्या बाहेर करणार तर करणारच उभी. बापरे. खूप तापट होती खूप. हा. झालं मग तिचं लग्न होत नव्हतं, मग परत लग्न वगैरे तिचं झालं. हे बाळ 1 वर्षाचं झालं. हा. 1 वर्षाचं झालं. त्याचा बर्थडे केला आणि हिचं लग्न झालं. अरे वा. एप्रिलमध्ये ह्याचा बर्थडे केला आणि 6 मेला हिचं लग्न झालं. हा. लग्न झालं तर ही हिच्या घरी गेली. नंतर मग आम्ही तिघंच घरात, ती, मी बरोबर. आणि बाळ. हो. आणि मग ती जिम्मेदारी माझ्यावर पडली त्याला सांभाळणं. शाळेतून आले की पहिला त्याला हो घ्यायचं. हो हो. खूप छान. अजिबात कोणाचं टेन्शन नव्हतं, काय नव्हतं. हा. ग्रहण ताई तिथून लागलं नंतर 6 महिन्यानंतर आमच्या त्याला. तिला काय झालं ताई माहित नाही, तिने आत्महत्या केली. का? काय माहित नाही ताई. ते स्वामीने काय लिहिलं होतं तिच्या नशिबात माहित नव्हतं. अरे अरे अरे. रक्षाबंधन होती, माझ्या मामांना राखी बांधायला गेली. तर माझे मामा म्हणतात अगं मग तू राहा. नाही म्हणली मला माझ्या भावाला पण माझा मामा म्हणतात की तिला, तू रक्षाबंधन आलं तर कधी अशी थांबल्याशिवाय जात नाहीस तू मंगल, थांब तू. 1 दिवस राहा, दुसऱ्या दिवशीच जा. 5 दिवस रक्षाबंधन आपण करू शकतो. नाही म्हणे मला सगळ्यांच्या गाठी घ्यायच्यात. माझं मन कसं असं हुरहुरलं लागलंय. आणि मला सोबत घेऊन गेली बरं का. ताई 2 दिवसात तिनं प्रवास किती करावा सांगा. किती? माझ्या मामांना पहिली राखी बांधली, त्याच्यानंतर तिच्या भावाच्या घरी गेली, तिथं राखी बांधली, तिथं थांबली नाही. तिला 4 बहिणी आहेत, 4 बहिणींची तिनं गाठी घेतली. बापरे. म्हणजे तिने ठरवलेलंच होतं. काही माहित नाही ताई. त्याच्यानंतर घरी आली, एक म्हैस होती, एक शेळी होती घरी. आणि घरी मग माझ्या चुलत्याने ना फोन केला म्हणजे माझ्या मामांना, अहो 2 म्हसरं म्हणजे आता घरात कोण सांभाळणार आहे ना. बरोबर. पाठवा तिला, ती कधी राहत नाही, का राहिले पाठवा. आलो ताई बरं का घरी आम्ही. घरी आलो असं शुक्रवार शनिवारच्या आसपास मी आले असेल घरी. घरी आल्यानंतर माझी शनिवारची शाळा. आणि शाळा म्हणजे काय मी एवढी जास्त म्हणजे नाहीच झाली माझी शाळा. कारण बाळ ते मग थोडे शाळा आमच्या घराच्याच पाठीमागे होती 4थी 5वी पर्यंत. तिथं जायचं मग घरी, मग तो सोबतच माझ्या. कायम माझ्या सोबत असायचा तो. बापरे. काय हो कहाणी आहे ताई. म्हणजे अंगावर शहारे येत आहेत हो. शहारे म्हणजे ताई मला खरंच सांगते ताई, असं वाटत नव्हतं की हे भोग म्हणजे कसले स्वामीने दिले होते काय माहिती. ताई त्याच्यानंतर माझ्या आईनं मला घरी सोडलं आणि रात्रभर 3 दिवस ते जे ताटे घेतलेली होती ना घराच्या कडून कुडा असा घेतात बघा शेतात, ते लिपून काढलं तिनं. माती शेण घालून ते अर्ध्या परत भिंती बिटा आणून तिनं लिपून काढलं रात्रभर 4 ते 5 दिवसात. मी तिला विचारते पण, मम्मी तू ही आता का काम करतेस? पप्पा घर मानणार आहेत ना आपलं. म्हणजे आम्ही त्याला नानाच म्हणायचो. नाना आपला मोठा होतोय ना. म्हटलं ताई मम्मी
तू मला पण कशाला माती जाळ्या नेत्यास म्हणलं. बघ बरं कधी नेलं नाहीस ना आता सगळा धुळा उडतोय. डोळ्यात जाते. मी तुझे केस धुते रे बाळा. मी तुझे पाय दाबते रे बाळा. चल की असू दे ग. आपला एवढं नाना बारका करायची आहे. तुमचं? हो. ताई सांगते काय मला केस धुवायचं माहित नाही. अय्या. केस धुवायचं माहित नव्हतं ताई मला. बापरे. मला अंघोळ घालायची. ताई मला पिरियड्स आले ना काय असतं ते माहित नव्हतं ताई. बापरे एवढं करायची? खूप अहो ताई मी 6वीला असताना माझे पिरियड्स आलेत. पहिले बापरे. पिरियड्स. आणि खरी गोष्ट ताई सांगू का जेव्हा आली का नाही तेव्हा रविवारची सुट्टी होती आणि तिचा नियम एक असायचा की मुलगा उठायच्या ती का नाही शेतात जाणार आणि वैरण घेऊन येणार. ओ. का तर बाळ उठलं तर मग ही शाळेत गेलो घेणार कोण 10 वाजता आम्ही शाळेत जायचो. 10 ते 5 हो. आमची शाळा. बरोबर. मग ती सकाळी 5 ला उठायची 4 ला उठायची जेवण करायची 6 वाजता रानात जायची. बापरे. हो. माणसं मग उठतात झालं ही काय शेतात. नक्की त्यांना? काहीच माहित नाही ताई. आणि ताई माझं पहिलं पिरियड्स आलं ना मला सारखं म्हणजे आता पोट दुखतं ना आपलं ताई. हो हो हो. आणि पूर्ण ड्रेस माझा लाल झालेला आणि माझी मैत्रीण ती शाळेची ती मला म्हणते ही काय ग तुला लाल होते म्हटलं नाही ग मला काय माहित नाही म्हणलं काय आहे ते मम्मीला येऊ दे म्हणलं मला असं कधी कधी व्हायचं म्हणलं पहिलं हं. तर मला कधी झालंच नव्हतं पण मैत्रिणीला मी काय सांगणार आहे माझ्या सोबत आहे बरोबर तिला आहे. हो. आणि त्यावेळी काय असे संडास वगैरे बांधले नव्हते असे नाही पाठीमागं नाही. बरोबर आहे. वडा वगैरे असायचा काय असायचा खरंय. तर ना हं. ताई तिनं ना 3 माणसं तिला का नाही वैरणीचं वजं असतं ते उचलू लागलेले एकटी घेऊन आलेली तेवढं वजं बापरे. तिनं ते वजन टाकलं हं. आणि आणि ते माझ्याकडेच होता तो नाना बरं का माझ्याच मांडीवर होता. हं. तर पूर्ण ड्रेस माझा लाल झालेला होता आणि मी बसले आणि म्हणते मम्मी सकाळपासून मला असं होतंय. तिनं वजन टाकलं आणि तिला असं चक्कर आलं आणि ती आडवी पडली. मला हं. म्हणली जा मला पाणी घेऊन ये. म्हणली मम्मी अगं तुला मी काय सांगू म्हणलं मम्मी तुम्हाला पाणी नाही सांगते पण मला असं व्हायला लागले सकाळपासून पोटच दुखते. तिनं ताई अक्षरशः पाण्याचा तांब्या नाही काय नाही तशीच उठली. तिनं बाथरूम मध्ये मला नेलं. पूर्ण हां. थंड पाण्यानं अंघोळ घातली. बघा. पूर्ण बापरे. थंड पाण्यानं अंघोळ आणि माझ्या चुलत्या घरात होत्या. त्यांचं असं लक्ष असायचं ना प्रत्येक गोष्टीवरती. हां, हां, हां. आणि माझ्या बहिणीला 10वीत आलेलं. हो. माझ्या बहिणी आणि आमच्या घरात सगळ्यांना 10वीत आलेले पिरियड्स. मलाच असं आलेलं की 6वीत. आई गं! एवढ्या कमी मग वयात. आणि तिनं मला अंघोळ आणि खाणं चांगलं ना हो ताई. बरोबर, बरोबर. खाणं हां. चांगलं आणि काम नाही शरीराला नुसतं बसायचं. ते बाळ हो. घ्यायचं आणि जेवण शिकवलं नाही. ती माझी बहीण फोन करून ओरडायची तिला अशीच सोडलीस तू असंच करतीस. हो. नांदायला जायचे उद्या तुला मम्मी हे करायचं ती काय मम्मी ऐकायची नाही. असू दे बघा. ग असू दे बघ. ग करेल ग अजून लहान आहे ग असं किती जीव ना तुमच्यात ताई? खूप खूप ताई जीव. पण बापरे. ते जीव ना तिचा जीव माझ्यापाशी ठेवून गेली विश्वासावरती. हो. खरंय, खरंच. खरंय. ताई तिने मला पूर्ण धुतली. पूर्ण हं. अंघोळ घातली. कपडे काढून दिले. मला सांगितले बाळा 4 दिवस शाळेत जायचं नाही. बाहेर पडायचं नाही. आणि मी सांगते ना 1 वर्षभर कुणाला सांगायचं नाही तुला पिरियड्स आलेत ते. अजिबात बघा. सांगायचं नाही. दीदीला अक्काला बी सांगायचं नाही. अय्या! मी बघा. हो. हं. ताई 3 महिने माझे ते कपडे धुत होते ताई. 3 बाप महिने. बापरे! कोणच करू शकत नाही ताई कोण हे. नाही करू शकत. सख्खी आई पण नाही कोणच करणार. कोणच करू शकत नाही. माझे वडील आले ना बेंगलोरवरनं हं. तर ती काय करायची दिवसभराची मला पिशवी दिलेली त्यात टाक. मला उलट्याच व्हायच्या ताई त्या. हां. ते त्या बघून. वासानं मला उलट्या व्हायच्या. बरोबर. जेवायची नाही 4-4 दिवस. हं. आणि मग मला त्रास व्हायचा. मग ती समजून सांगायची बाळा असंच होतं. तू आता मोठी होणार आहेस. तू आता हे खा. खाल्लं हं. पाहिजेस. असं तसं करून ती भरवायची. ते आई 4 गं! दिवस ना माझ्यासाठी ताई खूप खूप हे असायचे. बापरे! आणि रात्रीची सगळी झोपली ना की मग ती कपडे धुवून आणि तेव्हा असं बाथरूम पण कसं हो, थोडासाच हो. असायचं. एवढं हं. काही हे नव्हतं. पण तिनं मला जसं पिरियड्स आले ना माझ्या वडील आलं की वडिलांना सांगितलं की पत्रा मारून घ्यायचा. आपली पोरगी आता मोठी व्हायला लागलेली आणि थंडी बिंडी वाजते म्हणली पोराला अंघोळ घालताना. माझं नाव नाही सांगितलं. मुलाला हां. थंडी वाजत्या तर पत्रा ठोकायचा आणि तिथं बाथरूम करायचं म्हटली. पत्र्याचं बाथरूम बापरे! केलं ताई तिनं आमच्यासाठी. आई गं! अशी किती माऊली चांगली कधीच हो. खूप चांगली ताई. ताई ती मला पिरियड्स आलेलं कुणाला सांगितलं नाही आणि कळूनही दिलं नाही. आणि बघा. 3ऱ्या-4थ्या महिन्यात परत मग ना ती हं. शेतात गेली की मला असं वाटायचं नाही मम्मी कधी धुणार सारखं सारखं. आपण हं. बी कपडे धुवायला शिकलं पाहिजे. मग मी हो. तर हळूहळू कपडे धुवायला शिकले, भांडी घासायला शिकले, अरे मला वाह! म्हणजे झाडू मारायला शिकले. बघा हे प्रेम तुमचं आईवरचं प्रेम. प्रेम. कारण हं. एकटीच करणार अक्का तर दोघी म्हणून करायच्या. आता हो, ती नाही. हो. आणि हा रडवा होता. ह्याला सारखं मी किंवा मम्मी लागायचो. आणि हां. पप्पांचा तर ह्याला स्पर्शच नाही. हो, बरोबर. पप्पा बाहेर असायचे 6 महिन्यातनं येणार, वर्षातून येणार.
आई मग ते गं. आले तर महिनाभर राहिले तर राहिले ना 15 दिवस राहिले तर 15 दिवस राहिले तर त्या चुलत्यांची कानभरणी असायची, आजीची कानभरणी असायची. बापरे! मग आईला त्रास द्यायचे का वडील? नव्हते देत. नाही हो ना? म्हणायचे तेवढ्यापुरतं म्हणायचे, हा ठीक आहे ठीक आहे, हा आता मी त्याला दाखवतो, थांबा आता बघतो, असं तेवढं बोलायचे. हं. पण घरात येऊन माझ्या आईला नाही त्रास कधी दिला त्यांनी. अरे वाह! हां, तेवढं तरी बरं आहे. नाही दिला. हां. मग त्याच्यानंतर पण ना मग ताई हे तिनं आईने असं कधी कधी केलं ते? काय ते गणपती यायच्या आधी अमावस्या असते बघा, हां, 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 हां. ती सगळ्यांना भेटून आली बरं का रक्षाबंधनला बघा. हां. त्याच्यानंतर ना ती तुम्ही हे कितवीत सगळं होत्या तेव्हा? मी 6वीतच होते ताई. अरे बापरे! हां. 6वीत मी जाऊन ना एक 5-6 महिने दिवाळीच्या सुट्टीला तर मला हे पिरियड्स यायला लागले. आणि हे बाळ केवढं झालं होतं? तरी हे वर्ष दीड एक 12-13 वर्षाच्या वर झाले. 14 महिन्याचं असेल बाळ, 14-15 महिन्याचं. मग दीड वर्षाचं काय? पकडा. त्या दीड बाळामध्ये वर्षाचा पण मुलगा. जीव अडकला नसेल का तिचा? काय माहित अहो ताई. आणि ऐका ना पुढची स्टोरी ताई. हं, त्याच्यानंतर ना हं. ती भेटून आली बरं का सगळ्यांना. आणि ते हां, 4 दिवसात ते काम करून घेतलं. हं. आणि 6व्या-7व्या दिवशी बाळाला पित्त कसं उठावं? त्या अमावस्येच्या आदल्या दिवशी पित्त उठतं. पित्त हां. माहिती गाठी उठतात पित्ताच्या. हां, 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 हां. अशा ना त्याच्या अंगावरती हां. सगळ्या उठल्या. गाठी उठल्यानंतर गाठल्या. हं. मग ते म्हणतात ना ती एक कोळ्याचं जाळं लावायचं असतं, तंबाखू लावायची असती, काय काय हां, हां. असतं घरगुती उपाय. तर हां. तिने केले तर त्याचं काही कमी आल्यानंतर ती माझ्या माझ्या चुलत्यांना काय म्हणली, की बाळाचं काही कमी ना झालंय आणि मी त्याला दवाखान्यात घेऊन जाते. हां, हां. तर चुलती म्हटली, "आतून 8-10 दिवस झालं माहेरातनं आली नाहीस. हां. आता दवाखान्यात जाता तू तिकडेच बस. म्हणजे आम्ही तुझी गुरु आणि शेरडं सांभाळत बसतो. अय्या! जाताना तुझा जाताना ते लोढणा पण घेऊन जा. ते आता शाळेत गेलाय." म्हणजे मला असेच बोलायचे. ते बघा, गळ्यातलं ताईत हो. लय घाणेरडे शब्द आहेत ताई. मी आता फोनवर नाही सांगू शकत तुम्हाला ते. बघा. हां. त्याच्यानंतर ना ताई, ती हं. गेली ती परत आलीच नाही ताई. का म्हणजे? ती गेली. हं. त्याच्यानंतर तिची बहीण होती. हं. त्या बहिणीकडे गेली. काय माहित नाही ताई काय झालं स्वामींना माहिती. हं. कुठलं आमच्या घरावरती एवढं मोठं हे आलं. हां. ताई तिनं आत्महत्या केली ना, हं. त्याच्या अगोदर तिच्या स्वतःच्या दाजीनं, हां. तो पण त्याच एसटीत होता. त्यानं तिकीट काढली. हां. तिकीट काढल्यानंतर तो काय म्हटला, हं. की माझं पुढे जरा काम आहे. तर मी मोटरसायकलवरनं जातो. तुझे तिकीट काढले. तिकिटाचे पैसे ते आणि बाळाला घेतलं आणि म्हणलं खायला काय देऊ? बाळाला बिस्किटचं पुडं देऊ. हं. आणि या भावाला माझ्या सवय काय होती, काही असलं ते अर्धं खायचं. हां, हां, हां. दीदीला अर्धं आणि मला अर्धं. ओह! हो बरं. आणि एकदाच आम्ही अंड्याची पोळी चोरून खात होते. त्याला हां. म्हणजे तो सतत सतत माझ्या मागून तर सतत. हां. हां. मग मला असं वाटायचं की सारखं याला अर्धा-अर्धा द्यायचं मला कळत नव्हतं एवढं काय. बरोबर. हां. मग माझ्या मम्मीने मला सांगितलं, "बाळा, मी जशी तुझी आई आहे की नाही, हां. तशी तू ही जी आई आहेस ना, मग काही पण असू दे त्याला अर्धच खायला द्यायचं तू. बाई काही पण गं! खातो." हो. तो हं. शब्द ना ताई अजून पाळलाय मी. बघा. ते पोरगं आता माझं जवळ-जवळ 25 वर्षाचा आहे आता. 25-29-30 वर्षाचा झाला तो भाऊ माझा. अय्या! ऐका मग की आता लग्न-बिग्न बरंच झालं त्याचं? नाही, नाही. ती स्टोरी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यावर पण मला एक उपाय घ्यायचा आहे पण हं. तुम्हाला मी आता हे फक्त माझं हे सांगते तुम्हाला. हो, म्हणजे हो. हे लग्नानंतरचा तर लयच टाईप प्रवास. स्वामी आले म्हणजे 2008 मध्ये आले माझ्या आयुष्यात खरं. आई गं! हां, हां. ह्याच्या आधीचं हं. त्याच्यानंतर ताई तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न का माहित नाही. एसटी बंद पडली. बापरे! नदीच्या पुढं येऊन जवळ-जवळ अर्धाच किलोमीटर पुढे एसटी बंद पडली. सगळे मग एसटीतनं उतरली आणि जेवायला माणसं लावली हां. कंडक्टरने. हां. हिला आणि तिथं स्वामीच म्हणायचे तिथं होते. हां. गुराराखी मुलगा होता ना त्याच्या रूपात स्वामीच होते म्हणायचं तिथं. हां, 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 हां. तिनं मंगळसूत्र गळ्यातलं काढलं, हां. कानातलं काढलं, एसटीतले पैसे, तिकीट एका पॉकेटात ठेवले, एक रुमाल घेतला. हां. त्यात त्याला बिस्किट चारलेलं. तो म्हणली दीदी, हां. दीदीला 1.5 वर्षाचा झालेला तो. अरे! 16 हां. दीदीला? तर ती म्हणे नको दीदीला. हां. नाही, नाही दीदीला, मम्मी, दीदी आई एवढंच गं! बोलायचं. मग ती म्हणली हां, हे हं. बिस्किट दीदीलाच द्यायचं, कोणाला द्यायचं नाही हां, दीदीला दे आणि तू इथं बस, मी लगेच आले. अय्या! ताई तिनं पोरगं तिथं कोपऱ्यावरती पुलाच्या ठेवलं आणि 6वा दरवाजा असतो ना पुलाचा, ते पाणी सोडतं ते हो, दारे हो, माहिती हो. आहेत? हो. 6व्या दारातनं तिने उडी घेतली. अय्या! हां ताई.
कोणाशी काहीच बोलली नव्हती आधी ती? काय कुणाशीच नाही. घरात एवढं सांगून गेली, बाळाला पित्त उठले मी दवाखान्यात जाते. 2 दिवस आली नाही माझ्या चुलत्याने मला शिव्या घालायला चालू केलेली. तुझी आई मेली का, खपली का आणि गेली कोणाला घेऊन. ही बघ. भाषा होती चुलत्यांची. मी रडायची, भूक लागलेली असायची. ती शेळी वरडायची, म्हैस वरडायची. शेतातलं कधी येत नव्हतं, भूक तर लागायची. एक दिवस उपाशी राहिलेली. जेवढं घरात होतं ते खाल्लं. दुसऱ्या दिवशी चुलती बोलवल, आता बोलवल, कुठली चुलती बोलवते जेवायला. आई मम्मी गं! आली नाही म्हणून पायरी बसून रडत्या. बाई गं! आणि मम्मी तर येणं झाल्या. आणि त्याच्यानंतर ना ताई, हं. ती मेलेली आम्हाला माहित नाही. तिनं आत्महत्या केलेली माहित नाही. तिसऱ्या मग? दिवशी मला भूकच सहन होईना. मग तिनं उडी घेतली. ते गुराखी पोरगं आलं. हे पोरगं का रडतंय? हे बी पोरगं पळत निघालं तिथं. आईच्या मागे? हो, मम्मी करून. मम्मी करून आणि दीदी हे दोनच शब्द त्याला येत होतं. मम्मी, आई दीदी, अक्का गं! आणि पप्पा. बापरे! गेली. मम्मी गेली. मग मग ते पोरगं आलं. कोणाचं लक्ष नाही तिने उडी मारली तर? ते कोणच नव्हतं तिथं. जवळजवळ 12-12:30च्या आसपास. दुपारचं कोण नसतं ना ताई नाही, पुलावरती. पण बस थांबली होती म्हणाले ना तुम्ही? बस पुढे होती अर्धा किलोमीटरवरती. पुढं. अच्छा. आणि ती बाथरूमला आणि ती शेजारची बाई म्हणते ना, आता कुठं चाललेस? नाही म्हणले मला बाथरूमला आले. मी आले लगेच बाथरूम करून. बाई गं! आणि बाळाला पण स्वतः घेऊन आली तिथपर्यंत. हो. पण ताई मेहरबानी ती बाळाला घेऊन उडी मारली नाही तिनं. ते नशीब. हो. आणि ती गुराखी पोरानं मग ते बाळ धरलं आणि हं. तिथं एसटी बशी आणलं की हे बाळ कोणाचं आहे. अय्या! तिच्या शेजारी जी बाई होती ना ती म्हणली ही बाई माझ्या शेजारी बसलेली. काय झालं रे दादा? म्हटलं अशी अशी ती बाई पडली. कुठं पडली? तर पुलावरून उडी घेतली. बापरे! मग सगळी लोक गेली तिथं आणि तिचा दाजी बरोबर त्या एसटी बशी त्याच एसटी बशी आलेला. काम अय्या! करून त्याचं काम करून ना मोटरसायकलवरून तिथं आला. हं. ह्या एसटीत मी कुठली बाई बसवल्या म्हणून तो एसटीत गेला बघायला. तर हं. सगळ्यांनी तिचं वर्णन केलं. तिच्या साडीचा कलर सांगितला हां. आणि तो रडत होता बाळ. आई गं! मग तिच्या दाजीने गेलं ते बाळ धरलं आणि हं. त्या बाळाला घेऊन शनी ते पोलीस स्टेशनला गेली सगळेजण. कारण ते त्यांनी बापरे! सांगितलं ना माझीच मेहुणी होती. रात्री हो. राहिलेली होती इथं. गाव हो. सगळं ऍड्रेस सांगितला. हो. माझ्या वडिलांना फोन केला. माझं वडील बेंगलोरला. तिथून यायला 2 दिवस लागतात इकडं. बाई गं! मग माझं वडील त्याच दिवशी गाडीत बसलं आणि इकडं आम्हाला काही माहित नाही. अरे, अरे, काहीच अरे! माहित नाही. तिनं आत्महत्या केलेली माहित नाही. ते बाळ कुठे आहे माहित नाही. काही माहित नाही ताई. बापरे! काहीच माहित नाही. त्याच्यानंतर ताई हं. ते बाळ पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पण ना हं. हातातलं सोडतच नव्हतं. आई जे गं! तिनं गाठोडं दिले ना ते हां. सोडनच. बघा. ते पोलीस दमले. ती पोलिसांच्या जी बायका असतात त्या दमल्या. ह्याच्या हो. मावश्या गेल्या. सगळी दीदीलाच द्यायचंय. कोणाला देणार नाही. अय्या! हो, बघा. दीदीच पाहिजे. मग बापरे! ते तिचा दाजी म्हणला की तिची मुलगी आहे एक. ती अशा अशा गावात आहे म्हटली आणि तिला आणल्याशिवाय ते मुलगा काही देणार नाही आपल्याला. हो. ताई तिनं मला वाटतं शुक्रवारच्या आसपास आत्महत्या केली असेल. मला वाटतं शुक्रवार गुरुवार काहीतरी असेल का हं. मंगळवार होता. हं. काय एवढं आठवत नाही मला ताई. हं. ती मेल्यानंतर ते हं. रात्रभर पोलीस स्टेशनलाच पोरगं होतं बरं का. बाई गं! दुसऱ्या दिवशी 9 वाजता ही लोक आमच्या घरी आलीत. हां. आणि आली तर मला ते शेतातलं माहित नव्हतं. तरी पण मी ना हं. मम्मी लवकर जायची का तर उन्हात साप दिसतो काय दिसतो एवढंच माहित असायचं. ती बोलताना मी ऐकायची ना हां, की हां, हां. उन्हाचं बाहेर पडायचं नाही, साप लांबडा असतं, असं असतं, हे हां, असतं. हां, हां. काही शेतातली कामं असेल ती सावलीच्या आतच करून घ्यायची. हां. ताई मी ना रडत रडत पाचट ओढलेली होती ती शेतातली. रडत आई. रडत का तर मुख्य जनावर ओरडत होते म्हणून बापरे! आणि चुलत्या शिव्या देत होत्या म्हणून. बापरे! आणि तिथून अन्न नाही पुढं पोटात. आणि पोटात अन्न नाही. बापरे! आणि मग त्या चुलतीला म्हणलं ना मला भूक लागल्या थांब जरा जेवण व्हायचंय अजून. आई थोडं गं! मांडलंय काय माहितीये का तुला? आणि मला काहीच माहित नाही. मला बापरे! एवढं माहित होतं की मला भूक लागलेली होती. हो, खरंय. आणि जेव्हा माझ्या बहिणीच्या सासरची लोक आली त्यांना माहित पडलं तर अच्छा. तिचा दीर आला. तो रडायला लागला. तर मी हं. म्हटलं दाजी तुम्ही का रडताय? म्हणे तुला काहीच माहित नाही 2 दिवस घरात काय झाले माहित नाही? अय्या! म्हणलं नाही दाजी का हो? हं. मग म्हणे तुझं आता वडील येतील तेव्हा तुला कळेल. पण झालंय काय म्हणलं दाजी सांगा की. मी एवढंच म्हणलं दाजी आणि आम्ही लाजायचो ना दाजी म्हणजे पुढे जायचं नाही त्यांच्या ओढणी बरोबर, घेतल्याशिवाय. मम्मीनं बरोबर. तेवढं सांगितलेलं की आता कोण तुझ्या पुढे आलं ना की हं. तू ओढणी घ्यायची, छाती दाखवायची नाही, कोणाला स्पर्श करून द्यायचा नाही. हे तिने हो. त्यावेळी शिकवलेलं होतं. बघा किती चांगली हो. होती हो आई तुमची. खूप खूप ताई अशी भेटणंच ना कधीच भेटणार नाही अशी. किती जन्म जरी मी घेतलं ना तरी मला ही माय भेटणार नाही आता आयुष्यात. बरोबर, बरोबर. खूप चांगली होती ताई ती. बापरे! खूप चांगली होती. अशी बाप म्हणजे सावत्र म्हणतो ना आपण ती हो. नव्हती सावत्र. ती नाही. आई होती. खरंच आई होती. खरी आई होती. खरंच. बापरे! त्याच्यानंतर ना हं.
ते दाजींना म्हणलं, दाजी खरं म्हणे मी आमच्या ते असं चुलत्यामध्ये असं कूड होता ना, हा. त्या कुडातून फक्त एवढंच ऐकलं की ती गेली आता सोडून. आई गो. म्हणजे हो, माझ्या चुलत्यानं सांगितलं ती आता राहिली नाही, पोरगं राहिले फक्त, ती सोडून गेली. ताई बापरे. मी तिथल्या तिथं सगळे देव होते माझ्यासमोर, माझ्या आईनं मांडलेले होते आणि हं. मांडलेले कसे विटांचा कठडा केलेला आणि त्याच्यावरती देव मांडत होतो. बाई त्यांना गं. मी एवढंच म्हणलं की केलं का तुम्ही पुढचं तेच चालू, म्हणलं मागचं तेच पुढं देवा चालू केलंच का म्हणलं माझ्या मला आई गं. नेलीस ना म्हणलं माझी आई, तुला समाधान झालं ना रे. अरे 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 अरे. विठ्ठल रुक्माची कॉपी होती, लक्ष्मीची नाही गणपतीची होती मूर्ती माझ्या घरात. हं. त्यांना मी एवढंच म्हणलं की देवा तू आमचं चालू केलंस का म्हणलं आता पुढचं ते. बापरे. माझी आई नेलीस ना म्हणलं, हा शब्द मी बोललेले. हं. त्याच्यानंतर मग माझ्या चुलत्या बिलत्या रडाय वगैरे आता माझे पप्पा आता येणार होते ना, हो. लबाड. रडायला बिडायला लागले सगळे बरं का. हं. रडायला लागले पण ना काही इतकी चुलती मला म्हणा की हं. तुझी, मला असं वाटत होतं माझी मम्मी मला दिसावी, हो खरंय. ती मला कुठं तरी पण ती दिसावी. कारण आज बरोबर. 4 दिवस झाले माझ्या घरात नाही ती. आई मला गं. घर ते खाया उठलेलं होतं. त्या बरोबर. भिंती, ते बिछाना, तिची साडी, तिचा ते बापरे. ब्लाऊजचा वास ताई मी तो घेत होते माहितीये का. आई खोटं गं. वाटेल तुम्हाला. बापरे. पण एकही चुलती पोटाभर धरून मला म्हणणार की तुझी आई गेली आता, आम्ही आहे ना तुला, तू नको बघ. रडू, बघा तू किती हे 2 घास महत्वाचं. खा. हं? स्त्रीचं हृदय कसं असायला पाहिजे. कशा त्या अशा काकू बरं. काय माहिती ताई. त्याच्या पुढे तर ताई खरंच, त्याच्या पुढे तर खूप बेकार आहे. बापरे. त्याच्यानंतर ताई हं. माझी बहीण आली रडत. माझ्या हं. बहिणीला कळलं. माझी हं. बहीण आली. माझी बहीण गरोदर होती. अरे गरोदर होती आणि तिच्यासाठी ना तिनं पूर्ण तयारी करून ठेवली. माझी मुलगी आता डिलिव्हरीला येणार म्हणून. बघा. माझी बहीण हो, माझी बहीण पण त्यावेळी गरोदर होती. हा 1.5 वर्षाचा झाला हं. आणि ती बहीण माझी गरोदर राहिलेली. आणि ती येणार आई. म्हणून जळण, शेणकुटं पूर्ण घराला लिपून ठेवलेलं. का पोरगीची बाळात पण घरात आहे आता. बाई मग कोण गं. करणार? हो. आणि माझ्या वडिलांना पण सांगते आता पैसे जास्त जरा कमवा बरं का. आपली पोरगी डिलिव्हरीला येणार आहे म्हणून. बापरे. बघा. आणि माझ्या काय बहिणीनं केलं असेल हो त्यांना तेव्हा. काहीच काही आठवत नाही. फक्त आता ते काय म्हणतं काय त्याचा छडाच लागला नाही अजून परत त्या गोष्टीचा. कशाला कंटाळलेली, तिला काय त्रास होता. तिचा बापरे. भाव मात्र तिला पैसे मागायचा कारण तो ना खूप घाणेरडा होता ते. हो का. खूप घाणेरडा. माझ्या बाबतीत एवढं घाण त्यानं केलेलं होतं ना, पण देव म्हणतात ना जसे तशी शिक्षा देतो. तो पण बरोबर. राहिला नाही. देवानं त्यालाही तोही मेला. हो. खूप घाणेरडा होता. बापरे. ताई ह्याच्या पुढे तर म्हणतात ना देहवारच म्हणतो ना आपण. आज छत्रछाया आपली संपली की सगळं हो. हेच संपतं आपलं. बरोबर बरोबर. ताई माझ्या आईला आणणार ना ज्या दिवशी, त्या दिवशी माझी बहीण आली हं. आणि पोलिसांनी असं सांगितलं की जोपर्यंत त्या 2 मुली येत नाहीत ना जॉब घेऊन इथं सांगत नाहीत ना खरं, हां हां. तोपर्यंत मुलगा आम्ही ताब्यात देणार नाही कुणाच्याच. अगो बाई. हां हां. हो. आणि माझी बहीण मला रडायला यायचं. मी हां. घरातनं बाहेरच निघायचे नाही. आई माझं गं. कोणच नाही ना तिथं. माझी एकच मम्मी होती. आई बहीण, गं. भाऊ आणि वडील. ही कोण बरोबर. माझ्या लागतच नव्हते ना. हिने कधी बरोबर. विचारलंच नव्हतं आम्हाला. आम्हाला बरोबर. विचारलं तिने विचारलं. आम्हाला खरंय खरं. त्या ह्याच्यातून वर काढलं तिनं काढलं. आता तीच नाही हे मला सहनच होत नव्हतं ताई. बरोबर बरोबर. खरंय. जिनं पायाला माती लागून दिली नाही. जिनं हो. अंघोळ कशी करायची माहित नाही. म्हणजे बरोबर. खूप खूप लाडात होते ताई मी. खूप लाडात आई होते. देवाला ते गं. काय 3-4 ते वर्षातच स्वामींनी 5-6 वर्ष. तुम्हाला मोठी होईपर्यंत ती तात्पुरती आई पाठवली होती स्वामींनी. खरंच आई तात्पुरती पाठवलेली होती. इतकं खरंय. प्रेम. बापरे. खरंच अंगावर ताई. शहारे येतात हो ताई सगळं ऐकून. त्याच्यापुढे तर ताई खूप 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 बेकार आहे बापरे. त्याच्यापुढे ताई. ती जशी गेली ना तसं आमचा वणवं चालू म्हणजे परत सुरू धा झाले ते दिवस. खूप. बापरे. कारण पोलीस स्टेशनला गेलो. हां. त्यानं मला बघितली की दीदी म्हणून जी मिठी मारली ना, आई ती गं. मिठी हंबरटा फोड. ते पोलीस सुद्धा रडले. आमच्या आई बहिणी गं. भावांचं प्रेम बघून. बापरे. काय काय म्हणे पोरगं 2 दिवस झाला आम्ही त्याला विचारतोय तो पोरगं बोलेना झालंय. आई गं. धक्का मम्मी बस. दीदीनं बिस्किट दिले. मम्मी दीदीनं बिस्किट दिले. मम्मीनं आई. बिस्किट दिले दीदी एवढंच शब्द. बापरे. ते शेवटचं बिस्किट आहे आम्ही बहीण भावानं खाल्लं असेल तिच्या हातचं. बापरे. तिथंच पोलीस स्टेशनला. बाई माझी गं. बहीण खूप रडली. माझी बहीण त्यावेळी बहीण का? खूप रडली.
खूप बापरे. रडली. तिला तर खूप एकदम पछतावा झाला. पश्चाताप होत असेल आपण खूप कसे वागलो तिच्याशी. खूप ताई खूप 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 पछतावा झाला. बापरे. मग पोलीस स्टेशनने सगळे केसच मिटवून टाकले तिथं. काही घेतलेच नाही जबाब. कुणाचेच जबाब घेतले नाही. नाही का? सगळे आमच्या गावचे पोलीस पाटील सगळे आलेले आमच्या गावचे सरपंच बिरपंच सगळे. केस हा बेस होईल का होईल का सगळ्यांनी सांगितलं ना आत्महत्या केली आता ह्यांना अटक बिटक होणार असं तसं हे हा ते. हा हा. पण ते मुलग्यानं जी मिठी मारली आणि तिच्याविषयी जे ऐकलं ना आमच्या बहिणीच्या तोंडातून हा त्यामुळे ती सगळं तिथल्या तिथेच त्यांनी हे करून टाकलं. आणि त्यानं जबाब मुलाला विचारत होते ना हा. की बा म्हणजे पप्पा मारलं का? नाही हा. ना. हा. दीदीनं मारलं का? नाही शब्द बोलायचं. पण स्वामीने बुद्धी त्याला किती दिलेली 1.5 वर्षाचं पोरगं ते. बघा ना. नाहीच बोलायचं. पण ती बहिणींना पण काही बोलली नाही का की काय होतंय कुणालाच नाही. तिला? कुणाला अहो तीच विचारत होती तिच्या ह्याच्यावरती माईकवरती की मम्मी एवढं तू सगळं चांगलं केलंस आणि आता थोड्यासाठी तू का सोडून गेलीस गं? हो ना. काय झालंय तुम्हाला सांगितलं असतं तर मी सगळं सॉल्व्ह केलं असतं तुझं सगळं सॉल्व्ह. बघा. पण आता वेळ निघून गेली ना ताई. खरंय खरंय. आणि ताई तिचे जेव्हा प्रेत आणलं ना हा. पोलिसांच्या गाड्या पुढं मागं होत्या. हा. तिची ॲम्ब्युलन्स मध्ये होती. रात्रीच्या 12-1 वाजता आणलं असेल. मला कुणीही उठवलं नाही. नाही? कुणीही उठवलं नाही. आई गं. का उठवलं नाही की ही खूप आरडाओरडा करणार म्हणून. की बरोबर. जाऊच देणार नाही. आणि माझ्या बहिणीनंच सांगितलं की बहिणीपेक्षा पप्पाने सांगितलं हा की हा. आता ही जगते का नाही काय माहिती. बापरे. हो. बघा. एवढं दोघींचं नातं घट्ट होतं ताई. बघा. खूप घट्ट होतं. बापरे. खरंच. अंगावर शहार येतात हे सगळं ऐकून. खरंच ना ताई. वडिलांची ताई पण पायाखालची मातीच गेली असेल खूप ना की खूप अजून एका खूप मुलीचं सगळं व्हायचंय परत पदरी अजून एक मुलगा. खूप रडले ताई ते पण. हो ना. हो. ताई तिची माती वगैरे झाली 3रं झालं. हा. तिच्या परत माहेरची लोक आलीत बरं का. आमच्या हा. इथं 12व 14व करतात ना 14 बरोबर. वगैरे सगळं करतात. बरोबर. हा. त्याच्या दिवशी माझ्या पप्पांनी भीक मागितली सगळ्यांना की माझ्या पोरगीला आणि माझ्या मुलाला सांभाळा म्हणून. आई भीकच गं. म्हणलं पाहिजे ताई. ही भीकच म्हणली पाहिजे. बापरे. तिच्या घरच्यांना तिच्या माहेरच्यांना विचारलं ते म्हणले आमच्याच्यानं होणार नाही. कारण तुमची मुलगी तिने लाडात वाढवल्या ना आमच्याच्यानं एवढं होणार नाही तिचं करायचं. ओ. हो. माझ्या चुलता चुलती म्हणले आम्ही शेतात जाणार का पोरं सांभाळत बसू तुमची. मग? त्याच्यानंतर ताई माझे मामा म्हणले तर माझ्या मामा मामीला 4 मुली आणि 2 मुलं आहेत. माझी मामी म्हणली सांभाळायला काय नाही पण 1.5 वर्षाचं पोरगं आहे ते ते एवढं कसं लहान पोरगं आम्ही सांभाळणार? नाही सांभाळू शकत. माझं काही नाही म्हणली या पोरगीला मी सांभाळू शकते. हा. पण माझा हट्ट होता की मी माझ्या भावाला माझी आईनं सोडणार नाही. माझ्या जीव मला ते शब्द आठवत होता ना. बरोबर. मला ते शब्द आठवत होते की हा. अर्ध्या चपातीतली पण त्याला चपाती तू द्यायचीस. बरोबर. बरोबर. ते कशासाठी तिनं शिकवलं असेल. 2 बघा ना. महिन्यापूर्वी आधी जर हो. हं? बापरे. त्याच्यानंतर ना ताई ती जी मिठी होती ना त्याची हा. आईचं 14वं कार्य ती मिठीच सोडत नव्हतं. जाईल तिथनं माझ्या पाठीमागून. बाई गं. बाथरूमच्या बाहेर उभं राहायचं. बापरे. अंघोळ करताना बाहेर उभं राहायचं. दीदी झालं? आई दीदी गं. झालं? एवढंच शब्द. दीदी मी येऊ? बापरे. अंगू करा येऊ? आई तशी गं. मी रडायचे. किती वाईट वाटत असेल बाबा. ताई तो कोणी दिवस ना सांभाळलं मग ताई तुम्हाला? ऐका ना ताई त्याच्यानंतर ना हा. तिचं सगळं कार्य वगैरे झालं. त्याच्यानंतर माझी बहीण माझे पप्पा बोलत होते हा. की सीमाला म्हणजे मला शाळेत जाऊ दे आणि पोरगं आपण तिच्या भावानं काय सांगितलं माहितीये का? हा. अनाथ आश्रमात ठेवा. काय? अनाथ आश्रमात ठेवा माझ्या भावाला. तुझ्या सख्ख्या भावाने? सख्ख्या भावाने. असं कोणी सांगतं का ताई? काय माहिती ताई. नीती म्हणतात ना ते होताच घाणेरडा मनात तसला. बरोबर. तर माझी बहीण बोलली नाही अनाथ आश्रमात ठेवायचं पप्पा. हा. तरी ते पप्पा माझे म्हणले नाही थांब मी एकदा सगळ्यांच्या म्हणजे आता तो प्रसंग वेगळा होता. असं बोलायला नको होतं. थांब मी 4 दिवस थांबतो. 20 दिवसानंतर ताई ती मेल्यानंतर 20 ते 21व्या दिवशी माझा पप्पा प्रत्येकाच्या घरात एका हातात मी होते आणि एका हातात माझा भाऊ होता. बाई गं. त्याच्या 4 बहिणी आणि एक मामाकडे माझा वडील माझे घेऊन गेलेले हा हा. की फक्त माझ्या पोरगीची 10वी होईस्तोवर तुम्ही सांभाळा. आता पोरगी माझी 7वीत जाईल. 8वी 9वी 3 वर्षच माझ्या पोरगी 3च वर्ष सांभाळा. 3 वर्षानंतर माझ्या पोरगीला सगळं कळेल ना त्यावेळेस माझी पोरगी बाळ आता ते बाळ लहान आहे. तिची मी बरोबर. शाळा बंद करून पण ती सांभाळू शकत नाही. बरोबर. हो.
ताई ती मेल्यानंतर ना ताई पोरगं माझं त्याला 4 दिवस दूध नव्हतं आईच्या अंगावरचं. ते असं आलं ना की माझी छाती चापटायला लागलेलं ताई. बाई गं. दिदे मम्मी दिदे. तर मी गाऊनच्या आतमध्ये बाटली घालून पाजलेली आहे त्याला दुधाची. बापरे, काय म्हणायचं बाबा तुमच्या प्रेमाला. खरंच ताई. बाई गं. बाटली आणि त्यावेळी ना माझी बहीण बोलली सगळ्यांना, हा, ज्याची मला तुम्ही म्हणत होता ना की लाडवून ठेवलंय, हा. तीच आज त्याला बाटलीनं दूध पाजते. मी पण नाही म्हणते तिथं, मी पण नाही. माझ्या पोटात बाळ आहे पण मीही तिथं आई नाही झाले. पण ते बघा. दिदीच करतंय, ते दिदीच म्हणतंय. त्याला हं. अक्का नकोय, पप्पा नकोय, दिदीच हा. पाहिजे. म्हणजे तिला सोडत पण नंतर जाणवलं बहिणीला. खूप जाणवलं ताई. पण ती त्यावेळी जाणवून वेळ गेली ना हो ताई. वेळ तू जर गेली. तिच्याशी मैत्री राहिली असतीस, तू जर त्यांचं ऐकलं नसतंस, ती आज हो. आपल्यात राहिली असते ना. आज हो. आपली आई मैत्रीण म्हणून राहिली असती, तिनं शेअर केलं असतं ना तुला काहीतरी. खरंय, खरंय, तिचं खरंय. दुःख सांगितलं असतं. माझं वय हं. नव्हतं. बरोबर. माझं वय नव्हतं आणि मला सांगितलं असतं तरी कळलं नसतं. खरंय, खरंय. हं? ते वय अल्लड असतं. कळत नाही आणि काही. खरंच ताई आणि आपण ना शेअर केलं पाहिजे, नाहीतर ती डिप्रेशनमध्ये जाण्याची गोष्ट आहे. खरंय. अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही. खूप खूप खूप. डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आपण. बापरे. मला मग आता कळायला लागलं. आई वारून मग आता 24 एक वर्ष झाले ना तुमच्या? झाले हा ना ताई. त्याच्यानंतर पण ना बघा हं. माझ्या कुणीच सांभाळायला घेतलं नाही. मग माझ्या चुलता चुलती आले. पप्पा रड 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 रडले. हां. भीक मागतो सगळ्यांपाशी, माझी पोरं एवढी सांभाळा 2. मी बाई नोकरी गं. सोडू शकत नाही. हं. रडल्यानंतर मग ना माझी बहीण काय म्हणली की पप्पा तिला शाळा शिकवू दे, मी घेऊन जाते. अच्छा. हां. हो. हां, तिला हां. 6वा महिना होता. तरी पण बघा. हो. ती हां. म्हणली मी घेऊन जाते. आई आता गं. ती घेऊन जाते म्हणली, ठीक आहे. ती गेली बरं का ताई. त्याला हं. घेऊन गेली. हं. ती मेल्यानंतर 23-24 दिवसात ती घेऊन गेली. ती हां. मेल्यानंतर. हं. ताई तिचा पण वनवास किती बघा. तिची जाव अजिबात चांगली नव्हती. अरे, अरे, अरे! घेऊन गेली ताई ती. हं. तिनं टॉर्चर चालू केलं माझ्या बहिणीला. जाऊ दे. हं. हं. ते पोरगं नेलं. ताई एवढं गुबगुबीत पोरगं होतं का नाही, हं. अक्षरशः त्याला तिनं का नाही, ही जर त्याला झोपवून गेली असली ना भाजीला, हां. तर त्याला चिमटा द्यायचे आणि उठवायचे. बाई गं. आणि आणि हे पण पोरगं एवढं हे होतं ना, मला हं. सोडून जायला मागत नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे दीदी पाहिजे. आई मला गं. शाळेत घालवलं आणि ह्याला चोरून नेल्यासारखं ती मुंबईला घेऊन गेली. मला सांगितलं नाही. मुंबईला आहे मी शाळेत बहीण? होती. ते ऐका ना ताई, हं. तिनं पण लय लय घाण स्टोरी आहे ताई. म्हणजे स्वामींनी मला काय माहित नाही. आई तिथून गं. त्याच्यानंतर ना ताई हं. मुंबईला घेऊन गेल्यानंतर ते एवढंच म्हणायचं, दीदी अक्का म्हणायची मी आहे ना रे बाळा तुला. हं. ताई पोरगं 6 दिवस झोपलं नव्हतं, रडत होतं नुसतं दीदी बाई दीदी गं. दीदी. कसं तरी त्याला समजवून हे ते दाखवून दाखवून तिची छोटाच कसरत ना झाली. हो तो. हो. आणि मलाही तसं झालं की फोन लावू शकत नव्हते. पप्पा बेंगलोरला गेले. चुलता बरं. चुलतींच्या घरी असं झालं की एक आठवडा मोठ्या चुलतीकडे राहायचं, एक आठवडा मधल्या चुलतीकडे राहायचं. आम्ही 3 अ नंबरच होतो. अगं बाई! हो. माझी वाटणी केली ताई. अरे, अरे, आणि अरे! आजी माझी केसाला तेल द्यायला कधी लावायला द्यायची? हं. जेव्हा मी भांडी शाळेत नेऊन घासेल, तेव्हा मला हं. डोक्याला तेल लावायचं. आजी कशी काय एवढी दुष्ट असू शकते हो? खूप दुष्ट, खूप. आणि आहे का साड्या अजून आजी? नाही वारली ती. माझं लग्न झाल्यानंतर वारली. अच्छा. लग्नात नव्हती ती माझ्या. हां, हां. साड्या नऊवारी साड्या मला धुवायला यायच्या नाही. हां. तसल्या साड्या धुवायला लावायच्या मला. बापरे! खूप काम करून घेतलं ताई. डोंगरात ते लाकडं आणतात लाकडं, मोळ्या वगैरे. माझ्या आईने मला कधी नेलंच नाही. ते आई चढलं की माझे पाय दुखायचे. ताई ते सुद्धा मी केलं. 7वीत बाप नुसती 6वीतून 7वीत जाणार. बापरे! शाळेत आले की ह्यांची ही कामं करायची. तेव्हा ती भाकरी एक भेटायची. बापरे! भात तर भेटायचाच नाही. काय भात भेटायचे काय शनिवार रविवार. जगातलं म्हणजे मी तर हे स्वप्नातली गोष्ट वाटते हो. असं पण होऊ शकतं मुलांबरोबर. होतं ताई ते. ह्या बाप लोकांना कधी कळलंच नव्हतं ते. म्हणायचे नाही. नाही आम्ही चांगलं सांभाळतो त्यांना. त्यांचे बाप पैसे देतात आणि माझे वडील महिन्याला पैसे द्यायचे. का तरी तर पण. माझ्या पोरगीला बिस्किट लागतं, माझ्या पोरगीला दूध लागतं म्हणून. ओह! बघा. त्याच्यानंतर ताई पोरगं 1च महिना तिथं राहिलं आणि शेजारचीनं फोन करून माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता या आणि त्या पोराला तर इथनं घेऊन जावा. कारण माझ्या बहिणीचा खूप त्रास चाललेला होता तिथं. आई छळ गं! चाललेला होता. हो. त्या अरे! पोराला ना माझ्या बहिणीच्या जावेनं लघवीच्या जागेत चटके दिलेले अगरबत्तीचे. आई, 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 आई! त्या लहान बाप! पोराला. किती हो. दुष्ट लोकं असू शकतात हो. खूप
आणि ते एवढं रडायचं ना, एवढं रडायचं की अक्का म्हणायची मी आत्ता भाजीला गेलं तर पोरगं शांत, मागायला की एवढं रडायचं. तिला बी टेन्शन आणि ती पण मग फटकं वगैरे द्यायची ना त्याला, रडू नको शांत बस म्हणून. आई तिला गं. तिला काय माहित ना की आता ह्याला काय केलं ह्या लोकांनी. खरंय, दुसऱ्या खरंय. दिवशी अंघोळ घालायला जाताना तिला ते दिसायचं. मग ती रडायची. आई गं. मग ती रडायची. मग ती स्वतःला त्रास करून घ्यायची, मारून घ्यायची, हे करायची. आई देवाला गं. म्हणायची का भोग लावलं ते सांगचं. काय आई करू मी? म्हणजे बाई. तिचं पण बापाला तर ती बोलू शकत नव्हती की पोरगं न्या. बरोबर, तिला वडिलांचे पण हाल दिसत होते ना. हां ना मग. मग माझ्या वडिलांना शेजारने फोन केला. वडील माझे गावाला आले. मला म्हणले चल मुंबईला जायचं. हं. तुझा निर्णय गाडीत बसला म्हणतात तुझा निर्णय काय घेशील तू? शाळा सोडशील का आपल्या नानासाठी? हं. म्हणले पप्पा नानासाठी शाळा काय माझा जीव बी सोडेन म्हणलं. काय करायचं एवढं सांगा मला. नाही बापरे. म्हणे आपण ते हो, हो. अजूनही ताई, अजूनही, बापरे. अजूनही. बापरे. खरंच. अजूनही माझं तेवढंच हे आहे. बापरे. म्हणजे ते आमच्या गावात एक ती मी गेले ना हं. तरी त्या काळातले तरी म्हातारी माणसं असतील आजचं तर ते हं. आमचे का नाही म्हणजे हे सांगतात की बहीण भाऊ असावे सावत्र आहेत. वाटणार दोन नाही. आई त्यांच्या पण हे वागतात एका जीवाचे आहेत. असं हं. अजून कोण राहणार नाही नातं यांच्यात. असं पण नातंच भाऊ नाही. शिकला वगैरे का चांगला? ऐका ना ताई, हो शिकला की तो चांगला. हं. त्याच्यानंतर ना तो खूप चांगला शिकला. त्याचे हं. बी लय पप्पांनी परत तुम्हाला सांगते की आमच्या पप्पांनी एवढे चांगले पप्पा होते ना परत त्यांनी बी काय केलं ते बी तुम्हाला सांगते की. हं. ताई हं. मुंबईला गेलो हं. तर ना ते बाळ ना असं बाथरूमच्या तसं बसलेलं होतं सकाळी 6:30 वाजता. आई गं. आणि माझी बहीण अंघोळ करून आली आणि म्हणली चल आता आपण नाश्ता करूया. हं. नको. मग ती म्हणली का? नको. भूक नाही. नको. एवढंच बोलायचं. आई गं. मग दरवाजा उघडला आणि पंजनाचा आवाज माझ्या. हां. पंजनाचा आवाज ऐकला आणि म्हणलं अक्का अक्का म्हणलं की जे पळत आलं त्या जावेला तुडवलं तिच्या पोराला तुडवलं तिच्या नवऱ्याला तुडवत सगळ्यांनी ते आई दीदी गं. करून जी मिट्टी मारली ना बाई काय विचारताय. गं. किती तो आतमध्ये कुढत असेल हो ताई. दिदे चल दिदे हं. चल कुठं बापरे. जायचंय चल दिदे चल आई एवढंच. गं. मग त्याला घेतलं बाहेर हं. घेतलं आत नाहीच रूम मध्ये नाहीच मी गेले बाहेरच. हं. माझा आवाज ऐकला की बाहेरच. एक तर बापरे. मी मुंबई बघितलीच नव्हती आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला निघालेली. आई गं. डोळ्यापुढं माझं असं की माझा नाना किती गोरा झाला असेल माझा नाना किती मोठा आता अक्काच्या हातचं खाणं म्हणजे ती खूप खूप छान जेवण छान करायची. झाला असेल. हां. हा आणि किती मोठा झाला असेल आता महिन्याभरात तर म्हटलं खूप गुडगुडीत झाला असं तसं माझ्या पुढे ते चित्र. आणि हं. ताई त्याला बघितल्यानंतर माझं काळीज असं वाटलं की देवा मी काय ह्याला पाठवलं रे इकडं. बापरे. लुगडं पोरगं असं वाळलं पार काटकी झालं. आई त्याची गं. आतल्या बरकड्या दिसत होत्या त्या एका महिन्यात. अरे, 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 अरे. एवढं खराब झालं. आणि माझी बहीण तर एवढी गुटगुटीत होती ना ती सुद्धा खराब झाली. नुसतं तिचं पोटच दिसायचं. बापरे. इतकी दोघं बी खराब झाली तर. आम्ही बापरे. गेलो त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी पाहुणचार वगैरे आपला माझ्या बहिणीने केला. तिथे जाऊ दीर कोणी बोलला नाही आमच्याशी. ते हं. पोरगं काय मला सोडत नव्हतं. मग अंघोळ केली. त्याला हं. अंघोळ घातली. म्हणलं काही चटके कशाचे आहेत गं? दिदे ही ना हिनं असं असं केलं. त्या बापरे. अगरबत्तीनं मला तिच्या दाखवायचं. जावेकडे हो. हात दाखवला. हो, हो. आणि बापरे. एवढ्या दिवस पोरगं महिनाभर काही रिएक्ट नाही हं. गपचूप बापरे. एका कोपऱ्यात. आणि मला बघितलं की सांगायला लागले, "दीदे ही चटकं दे" असं अय्या. दाखवायचं. मग त्या जावेला काही केलं नाही तुम्ही? काय करणार ताई? माणसाचं म्हणतो ना गरिबी आणि हतबल झालेला माणूस काय करणार आहे? बापरे. नीती असते ना, भोग असतात ना. हे ते वरचा तो त्याच्या बघतो त्याच्या ना, कर्माचे भोगावे लागतात खरे. बघते ना. एक पाय फ्रॅक्चर झालेला तर लोखंड झाला, तर दुसरा पण झालेला आहे. बघा. मुलगा आत्महत्या करून मेले तिचं पहिलं दारू पिऊन. दुसरं बी तसलंच आहे. होत्याचं बरं. नव्हतं झालं, आता भिकारीण झालेले. बघा ही कर्माची फळं. हं? तिथून एवढं ताई वाईट. पोरगं आणलं. हो, माझी बहीण ना आणि माझ्या केसांना जवळजवळ एका महिन्यानंतर कोणतरी फनीनं विचारणार होतं. तो मला आनंद वेगळाच. आई आई गं. आई केस विचारायची. आई आई. केस धुयायची. माझ्या बहिणीला पण माहित होतं हिला केस धुया येत नाहीत ते. अय्या. मग माझ्या बहिणीने मस्त अंघोळ वगैरे घातली. पाठीला साबण. माझ्या डोळ्यातनं टप 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 पाणी. आई म्हणली गं. का गं? तिला एवढा शब्द. मम्मी करायची आहे ना गं? ती हां. म्हणली हो. ती म्हणली सीमा आता मम्मी मम्मी नाही करायचं. आता तू मम्मी बनायचं. तू आता अय्या. मोठी होणार होतेस ना. म्हटलं अक्का हं. तुला सांगू मला हं. आता पिरियड्स यायला लागले गं. म्हणजे काय बोलतेस कधी? हं. आता आले का तुला? कधी आले? मग तू हे घेतलंस का? अक्का मम्मी होतं तेव्हाच आले. म्हणजे वर्ष झालं? हा म्हटलं. आता मी तर 7वीत जाणार होते.
हा. 1 वर्ष झालेलं होतं. बापरे. इतकी रडली ना माझी बहीण, इतकी रडली ना. म्हणली तुला 1 वर्ष झालं येऊन? म्हणलं हो दे, हो गं दे, हो गं अक्का. मम्मीनं अय्यो. सांगितलं सांगायचं नाही. किती ब- माझी बहीण रडली असेल. बापरे. किती ताई रडली असेल माहितीये. तिथं माझं वडील गेलं का बहिणी बहिणी रडताय. तिथं अय्यो. माझा पप्पा पण आम्ही तिघं एकमेकांना मिठी मारून शिने रडत होतो. बापरे. खरंच ती खूप चांगली होती ताई. बापरे. खूप चांगली होती. माझ्या अशी थांबत नाहीये. खरंच सांगता येत नाही ताई. हम्म. त्याच्यानंतर माझं दाजी म्हणले तर ते पोरगं ठेवायचं असलं तर महिन्याला तुम्हाला एवढे पैसे द्यायला लागतील. अगो बाई. हो. मग आमच्याच्यानं होत नाही खर्च असं तसं झालं. मला राग. माझ्या हा. भावाचे पैसे काम नाही घ्यायचं. मग मी माझ्या बहिणीला म्हणलं अक्का मी शाळा शिकत नाही म्हणलं. मला नाही शिकायची. हा. माझ्या पप्पानी मला एवढा शब्द केला मी नानासाठी काय करू शकते, मी नानासाठी शाळा सोडू शकते. मला शिकायचं नाही म्हणलं. मला लिहिता वाचता येते ना, माझं नाव लिहिता येते, मला नाव सांगता येते, माझं लग्न नाही झालं, मी कुठल्या पण आश्रमात जाऊन राहीन म्हणलं. की मी पोरं सांभाळेन म्हणलं. हा मी बापरे. 6वीतून 7वी झाला. ताई मला ती बापरे. ताकद देणारी खरंच आई होणं खूप ताकद असते ताई. खरंय खरंय खरंय. मी 7वीत गेले तर मी आई झाले, खरंच झाले. बरोबर. मी सिंधुताई सपकाळचं ना हा पिक्चर हा. बघितलेला ना तर खरंच असं वाटत होतं की खरंच ती करू शकते हे. मी माझं आयुष्य खरंच वेगळंच जगत आलेले होते ताई. बघा. खरंच वेगळं जगत आलेले होते. बापरे. ताई त्याच्यानंतर त्याला आणलं बरं का आम्ही. हम्म. तो आनंद की माझा भाऊ माझ्यासोबत आहे. हो हो. मी आता शाळा सोडली. आता मी दिवसभर ह्याच्यासोबत राहणार. मी अय्यो. शाळा महिना कसा गेला असेल ते माझं मलाच माहित असेल ताई. बरोबर बरोबर. माहितीये का? खरंय. मी तो चंद्र जायचा ना आकाशातला हा हा. त्याला एवढंच म्हणायचे तुला नाना दिसतो का रे रोजचा गच्चीत आल्यानंतर? रोज अय्यो. संध्याकाळी झालं. हो बरं. ताई. तर तुटता तारा म्हणतात ना की विष हो पुरे हो होतील. हो हो. एवढंच मी म्हणायचे. माझा भाऊ माझ्यासोबत राहू दे कायम. मला बाप. काही नको दिवस. ह्याच्यापेक्षा दिवस वाईट आले तर मी समर्थ आहे ते सहन करायला. पण बाप. माझा भाऊ मला दे. कारण माझ्या आईची निशाणी आहे ती. हो माझ्या हो. मम्मीचं काहीतरी माझ्याशी ठेवून गेलेली आहे ते. खरंय खरंय खरंय. आणि ते मला पाहिजे देवा. आणि ते बाप. देवानं दिलंच आहे मला. आम्ही बाप. घरी आलो. हा. घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं आमच्या चुलत्यांना. हा. सीमाच्या शाळा बंद केली आता आणि पोरगा आता ती सांभाळेल म्हणून. हा हा हा. चुलत्याने सांगितलं 8 दिवस इथं राहील 8 दिवस तिथं राहील म्हणून. हा आम्हाला हा. होणार नाही एकसारखं सांभाळायला. हा हा. वडील हो म्हटले ठीक आहे हा. चालतंय. हा. आणल्यानंतर आता मी फक्त 15 दिवसच त्याला घेऊन 15 दिवस चुलत्यांच्यापाशी राहिले. हा. 15 एक दिवस मोठी चुलती म्हणजे चांगली होती तशी. खायला प्यायला घालायचे. हा. आणि आजी किरकिर होती. आजीला खपायचं नाही. आजी म्हणायची ह्याला दूधच द्या, ह्याला हेच द्या, तेच द्या. बेस गेली मरून असं तसं लय बोलायचे. बापरे. मी म्हणायचे म्हातारी आता परत तुझं ऐकून घेतलं ना शांत बस ना. पोराला काय बोलायचं नाही मला बोल. हो बरोबर आहे. तिला मी असं म्हणायचे म्हातारी अजिबात नानाला बोलायचं नाही मला बोल. हा हा. मी आतापर्यंत तुला बोलत होते का उलट? एवढे दिवस तुम्हाला जे काम सांगत होते मी करत होते का नाही? हा मी हा. आता तुला उलट बोलले का कधी? त्याला हा. बोलायचं नाही. मला बोल. बापरे. त्याच्यानंतर दुसऱ्या चुलतीकडे राहायची. तिची मुलगी होती. हा. तिथे ना भजी तळलेले तर. हा. भजी तळलेले तर हा लहान ना. हा. ह्याला वास वाटला. गेलं पळत आणि ते हात घालणार भज्यात. तर अरे तिने उलातनं दाखवलं. बापरे. उलातनं दाखवलं. तर मी म्हटलं तिला उलातनं दाखवू नको म्हटलं. एकच घेतोय आणि माझ्या वाटण्याचं तू त्याला दे. मला काय खायची इच्छा नाही म्हटलं. हा हा. असं पण तू केलेलंच म्हटलं मला खायची इच्छा नाही. हा. ती मला म्हणली एवढ्या दिवस म्हणली गप गोगल गायकत राहत होतीस. आता तुला कुठनं गप आले उलटं बोलायचं म्हणली. सांगू का म्हणली तुझ्या बहिणीला फोन करून सांग म्हटलं. थांब म्हणल्या तर उद्या तुझ्या बहिणीला फोन करून सांगते. तुझ्या पप्पाला बी सांगते तुला उलटं बोलायला लागल्यास सगळ्यांना. आता परत बोलत नव्हती ना आता बोलायला लागल्यास. हा. ते आणि आमच्या हा भावामुळे आणि शक्ती आली तुम्हाला. हो आणि तू जगतेस ते आमच्याच तुकड्यावर जगतेस. तर मी म्हणलं तुमच्या तक्रार जगत नाही म्हणलं माझे पप्पा पैसे देतात म्हणलं मला माहिती आहे म्हणलं पप्पा पैसे देतात ते. हा हा हा. आणि ते तुम्ही मला दाखवत नाही म्हणलं. हा हा. ताई माझा ठरलेला रोजचा रुपया असायचा खायचं माझ्या आईला. तेव्हा 25 पैसे 4 आणे असायचे बघा. 50 पैसे हो. गोळ्या बिळ्या बॉब्या भेटायच्या. हो हो. रुपयाच्या 8 भेटायच्या अशा. हा बरोबर. दिवस माझा त्यात जायचा. आणि त्याच्यानंतर ना ताई त्यानं ते भुजं घेतलं ते उलातनं हे केलं. मी माझ्या बहिणीला आणि ठरलेला कॉल असायचा माझ्या बहिणीचा आणि वडिलांचा संडेला. ते नसतात का बघा लँडलाईन फोन असायचे पहिले. हो हो हो.
मग ते एकाच घरात तेवढा फोन होता आणि तिथं ना ते फोन जर संडेला यायचा 11 वाजता आणि ती ठरलेली जागा आमची असायची. मग आम्ही 11 वाजता जाऊन तिथं बसायचो. मग अक्काचा फोन यायचा. मग तिला सगळ्या गोष्टी सांगायचं. मग ह्यो म्हणायचा, अक्का दीदी लय भारी, अक्का बोलायला लागल्यानंतर हळूहळू. हा मग ती म्हणली ना माझ्याकडे ये. नको, नाही मी येत, नको मला, दीदीच पाहिजे. हो. मग ती विचारायची तुला काही खायला पाठवू का? मग ती तिकडून येताना बदम बिदम असं काय 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 घेऊन यायची. बापरे, हो का? हो. हा नंतर तिला मुलगा पण झाला ना. हा. माझ्या मामानेच तिची डिलिव्हरी केली. हो का? तिला पण मुलगाच झाला. अरे वा, बरं झालं. ते पण डीएनए टेस्ट करायला लावले तिच्या नवऱ्यानं. करायची म्हणला. का बरं? म्हणे माझा मुलगाच नाही ते म्हणून. त्यानं पण लय मस्त घेतलं तिच्यावरती आळा. दिसाय सुंदर. सुंदर आहे बहीण? खूप सुंदर होती ताई. ती बी मेली. बहीण? हो. 2005 मध्ये माझं लग्न झालं. 6 मध्ये मी. का? 5 मध्ये तिनंही असंच नवरा बायकोंचं काय झालं तू मी संशय घ्यायचा काय घ्यायचा, ह्याच्यावर आहे त्याच्यावर आहे असं तसं करून तिने बी जाळून घेतलं. ताई जाऊ द्या बाबा, मला तर ऐकवतच नाहीये. आणि तू झोपच येणार नाही आज. म्हणजे किती कठीण हे सगळं हो ताई. खूप ताई. त्याच्यानंतर मी वेगळी राहिले ताई त्यांच्यापासून. माझ्या भावाला भज्यावरनं तिनं हात उगारला ना. माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं पप्पा पैसे देतात, त्या पैशात आम्ही. ताई मला आईनं काय शिकवलेलं, चहा बनवायला, भात करायला आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण येत होतं ते. ह्याच्या पलीकडे चपात्या नाही, भाकरी नाही, शिरा नाही, पोहे नाही, काही नाही. सगळं आम्ही मग नुसतं एवढंच धनीभांड करून बनवायचं आणि खायचो. पण खूप छान जगलो. खरंच जगलो. हा. मग तो ना पहिलीत गेला. मग त्याच्या कपड्यांना आणि शाळेत जाताना त्याला एवढा छान सुंदर नटवून घालायचा ना. त्या बाई अजून मला नाव काढतात की तुझ्यासारखं पोरगं अजून स्वच्छ पाठवलं नाही कधीच. त्याच्या नाकात खरंच नाही. ते आत्ता भेटलेले तर मला ना 1-2 महिन्यापूर्वी मला भेटलेले त्यांची सासू भेटलेली. त्या मला सतत त्या मला बोलल्या तुझ्या नानाचं आता लग्नाचं बघ ना सीमा. आई झालीस त्याची. हा. आणि आई जाईस त्याची तू अजून. तू नाही बघणार तर कोणी बघणार नाही. तू होतीस म्हणून ते पोरगं जगलं. त्या माऊलीचा आशीर्वाद ताई. मी एवढ्या वर्षाचा संघर्ष मी आत्ता काय विचार सांगू शकत नाही मी तुम्हाला त्या आनंद. नोव्हेंबरच्या 3 तारखेला ती आजी भेटलेली मला. तर तिनं हा संघर्ष बघितलेला आमचा. आणि तुम्हाला किती मुलं वगैरे? आता मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मोठे असतील ना ते पण? मुलगा 10वीला आहे, मुलगी 7वीला आहे. चांगलं पायावर उभं करा ताई मुलीला. त्याशिवाय लग्न करायचं नाही. दारात गाय बांधायची नाही. नाही तेवढं ठरवलंय मात्र ताई. आणि हा अनुभव शेअर करायला खरं म्हणजे तिच्यामुळे मला ताकद आलेली आहे ताई. हा. मी सारखं म्हणायचे ना खरंच श्रावणी मी कधी ग बोलेन, मी कधी ग ते आवाज ऐकन ताईंचा. काय सुंदर आवाज असतो म्हणजे त्यांचा. मी माझ्या आईचा म्हणजे तो आवाज आणि हे ना असं हेच करू शकत नाही. ती म्हणायची मम्मी तू बोल ग, तू धाडस कर ग. तू धाडस केलं तर सगळी गोष्ट करू शकतेस मम्मी. तू बोल एकदा. तू काय सांगणार आहेस अनुभव त्यांना. मुलगी सांगते का तुमची? अरे वा. ती पण स्वामी सेवा करते? खूप. ताई 1ली 2री पासून तिला देवपूजा करायला सांगावी लागली नाही ताई. बापरे. बघा. हो. अथर्वशीर्ष तिच्या पाठ आहे. काल भैरवा पाठ आहे. माझ्या पाठ नाही ताई. बघा. तिच्या पाठ आहे. प्रज्ञावर्धक स्तोत्र पाठ आहे. तारामृत वाचते. तारक मंत्र पाठ आहे. पण आता अलीकडे जरा खेळात जास्त लक्ष लागले. नाही अभ्यासाला बसवा. नाही अभ्यास हे करते. शिक्षण हाच तिसरा डोळा आहे. नाही खरंच आहे. खूप काही वेळ घेतला मी तुमचा. नाही पण ते मला पण कळलं नाही आता एवढा वेळ कसं झाला. कारण तुमचे अनुभवच एवढं हे होता ना. त्याच्या पुढे तर खूप लग्नावेळी तर खूप भाव माझा रडला. माहेरची साडी पिक्चर माहितीये तुम्हाला? हो. सेम ती स्टोरी झाली आमची. बापरे. खूप रडला. तो काय शिकलाय आणि? त्याचं झालं ना. त्यानं पण ना ताई माझ्या वडिलांनी 3रं लग्न केलं नंतर. 3रं लग्न केलं वडिलांनी? हो. करू नका म्हणत होतो आम्ही. कारण आमची खूप छान लाईफ चाललेली तर. कारण परत जेवण शिकले मी. सगळं शिकले बघून ना सगळ्यांचं ना. सगळं शिकले खूप छान. ज्या शेतात ना ताई काँग्रेस म्हणतात ना उगवतो. त्या शेतात ताई मी ना स्वतःच्या म्हणजे धाडस करून 6-7 पोती ज्वारी, शेंगा सगळं ताई छान चाललेलं. बापरे. खूप कष्ट करायला लागायचं. पण असं वाटायचं माझा भाव आहे ना त्याला लागतं ना मग ते आपण करायचं. बापरे. मग काय केलं वडिलांनी आता 3रं लग्न परत? विनाश कार्य विपरीत बुद्धी म्हणतात ना. हो. त्यांना विनाश करून घ्यायचा होता.
आम्हाला लांब करायचं. ताई त्याने आम्हा बहिणी भावंडांना खूप लांब केलं. हो? खूप लांब केलं. हो ताई, खूप लांब केलं त्यांनी आम्हाला. अजून सुद्धा लांब केलं. मग आता भाऊ तिकडे राहत नाही का वडिलांजवळ? अहो त्याला काय झालं, वडिलांना सांगत होतं लग्न करू नका. हा. तरी लग्न केलं. बरं केलं तर केलं. आता ती जशी मम्मी तशी आम्हाला वाटलं ही पण आमची मम्मी अशीच होईल. हो पण हो. ताई हिचं वेगळंच. आई. हिला उठायचं नाही, हिनं शेतात जायचं नाही, हिनं होऱ्यापाशीच बसायचं. बरं मी म्हणायची बसू दे पण संसार ह्यांचा होता. हो. माझं काही नव्हतं. मी बरोबर. आतापर्यंत माझं नव्हतं कोण चुलत्या मालत्या घशात घालतील म्हणून आम्ही केलं का? बरोबर आहे. दुसऱ्या जण आपल्या घरात येतंय ना, आपण तर बरोबर. कुणाच्या दारात जात नाही ना, कारण दारात गेल्यानंतर मला माहित होतं ते काय एका हाल भाकरीसाठी असतात. मी तिथं खाल्लेलं होतं. वडील बरोबर. असले की रूप वेगळं होतं यांचं. वडील नसताना रूप वेगळं होतं. ते मी बरोबर. भोगलेलं होतं. बरोबर. आणि मी भोगले मग माझ्या भावाला ते चटके नको ना. बरोबर. 2 वर्षाचं पोरगं, परत 2-3 वर्षाचं ते पोरगं मोठं होत गेलं. हो. मग ते आणि खूप म्हणजे मी म्हणाल तेच कोणाच्या घरचं खायचं नाही, हं. कोणाचं चोरी करायची नाही, कोणाला खोटं बोलायचं नाही. जर कुणी हं. आपल्याला मारलं, चुकीत नसली तर आपणही मारायचं. हे हं. शिकवलेलं होतं त्याला. हो, हे शिकवलेलं होतं. हां, हां. कारण मम्मीने मला ते शिकवलेलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर ना ताई, हं. वडिलांनी ते लग्न केलं. ती मग अशीच आहे आणि अजूनही तशीच आहे ती. तिला पण एक मुलगा आहे. हो का? तो हो. केवढा आहे? तो आता आहे 19 वर्षाचा. शिकला का तो? शिकला की 10वीत कोरोना होता, 70% पाडली. हं. 12वीला 40% पाडली. हं. आणि का आता फिरतोय असाच इकडं तिकडं. आणि मग भाऊ कुठे राहतो तुमचा? तो आता दुबईला आहे. आ? ताई खूप अहो त्यानं ना हं. त्याला त्याला एकच सांगायचे की आपली परिस्थिती आहे ना आपण जगाला नाही दाखवायची. आपण हं. लढायचं त्याच्याशी. ताई अरे. 10वीत होता तो आणि भूक लागलेली त्याला आणि त्याचा नियम माझ्या आईनं काय काढलेला शेतातून जर त्याने शेतातनं जर वैरण आणली, टाकली तर त्याला जेवण. नाहीतर हो. जेवण नाही, त्याचे कपडे नाही, काही नाही करायचे. हे सावध मला राहायचं. हो. मग ते हं. रोज आपल्या शेतात जायचं. 6 हं. वाजता उठायचं, वैरण आणून टाकायचं. हं. त्याच्यानंतर शेतात जायचं. हं. शेतातून आल्यानंतर मग ते जे काही जेवण कसलंही असू दे, आंबलेलं असो, शिळं असो, काय असो ते खायचं आणि जायचं. चव वेगळं. नव्हती तोंडाला ताई त्याच्या. पोटाला भूक लागल्यावर तर चव येणार कुठून हो? बरोबर, बरोबर. आणि म्हणजे तो ठरलेलं शनिवार कितवीला होता तेव्हा त्या वडिलांनी केलं लग्न? ताई तर तो 4थीला असेल. अरे, अरे, अरे! मग हालच झाले हो त्याचे पण. खूप खूप हाल झाले ते खूप. आणि ठरलेलं माझं लग्न झालं तर त्याच दिवशी पूजा होती तर त्यावेळेस त्यानं का नाही एवढा राडा घातला ना घरामध्ये केस ओढ, साडी ओढ. मला सोडून का आलीस तू इथं? आई गं! लय लय पूजे दिवशीच पूजा झाली, पूजेसनं उठलो. हं. पंक्तीला माणसं जेवायला बसले ना आमच्या घरात हे सगळी माणसं बघायला लागली. गजरे ओढले, साडी ओढली, सगळं ओढून फिरून माझे सासू म्हणले हे काय? मग मी सासूला पदर पसरला म्हणलं म्हणजे तिला आत्या म्हणते मी. म्हणलं आत्या मी पोटच्या पोरागत सांभाळायला म्हणलं. हां, हां, आणि हां. असं तसं म्हणजे मला ते आवरलंच नाही रडायला. मग माझा बरं. सासरा, माझा धीर, माझी सासू माझ्या जवळ आले म्हणले, "जसं तू आमची पोरगी आहेस ना आणि खरंच चांगले आहेत. हं. हां, अजून हां. पण होते. माझ्या जावेमुळे जरा बिघडलेले ते." हां, हां, हां. तर ना हं. ते माझे सासरे म्हणले, की "हे तुझं पोरगं आहे, आमचं पोरगं आहे म्हणून आम्ही तुला सांभाळू. नको टेन्शन घेऊस." मग मग ते घेऊन आला काय तुम्ही? नाही, नाही घेऊन नाही आलो आम्ही. हं. पूजे दिवशी की ना माझा लय नवरा लाचका. बोलणार हं. नाही कोणाशी काय नाही. आपलं दगडावर दगड बरा एखादा असं. हां. हां, दगडासारखं. मग त्यांनी ना त्याला उचललं आणि हं. ते पण आमच्या चुलत दिराने सांगितलं, "अरे त्याला तू घे ना, तिची साडी-बिडी पुऱ्या आता माणसं यायला लागले, ती साडीच सोडणं झाली. आता ती किती लाजून पोरगी हे झाली, घे उचलून तू." मग माझा नवरा गेला, मग त्यानं उचललं, "बाळा काय झालं?" मग ही मला सोडून मग त्यांनी सांगितलं, "आपण तिला असं करू, ते करू, चल आपण दोघं जेवू, आपणच दोघं झोपू, आपण हे कपडे असं तसं गोड बोलून घेतलं." हं. तेव्हापासून त्यानं कबूल केलं. म्हणला, "दाजी मी शनिवार, रविवार इथंच येणार राहायला." मग ते म्हणले, अय्या! "ठीक आहे बाळा तू." हो. पूजे दिवशीचा हा कबुली जबाब झालेला. मग दर कळत नव्हतं. शनिवार यायचा का? हां, दर्शन आणि कपडे भरून घेऊन यायचा. आई यायचीच नाही ना कपडे. अय्या! मग शनिवारी त्याला त्याला मी शिकवलं. म्हणजे ह्यांनी त्याला शिकवलं. हं. कुठल्या गाडीत बसायचं, मग किती पैसे लागतात, मग कसं यायचं, मग ते येण्या-जाण्याचे पैसे मग द्यायचे ते त्याला. बापरे! किती हो. ते तुमच्या मिस्टरांनी केलं त्याचं? हां, केलं, केलं. हं. केलं. मग त्याला ते मग तो ना त्यांना धरून जो राहिला ना, म्हणजे हं. आपल्या दीदीसारखं आपल्याला कोणतं प्रेम करणारा आहे. हां. हां, हां. मग ठरलेलं शनिवार रविवारी यायचा. मग ती आई अशी सगळं सांगायचं आणि भूक तर एवढी लागायची ना ताई त्याला. हं. तो जर शनिवार रविवारी आला ना, तर त्याला 8-8 चपात्या लागायच्या खायला. इतकी बाई भूक त्याला. गं! गरम-गरम चपात्या. आई आणि माझ्या गं! सासूनं कधी ना अन्नाचं मोजमाप केलं नाही. माझ्या बघा. जावेनं केलं.
हो ना? त्या लेकराचं जावेनं केलं. हो. पण माझ्या सासूनं नाही केलं. बघा. जेवढ्या खाईल ना तेवढे सासू माझे, मी एकदाच म्हटलं की किती रे दमवतोयस म्हटलं, रे तुझ्या आईनं बी म्हणलं एवढं सहन केलं तरी इतका मला त्रास द्यायला लागलायस म्हटलं. अरे आता मी तिथं नाही ना बाबा, मी लोकांच्या घरात आहे. हं? संसारच बांधलेले आहे म्हणलं मी. मला पण अडचण आहेत बाळा, समजून घे, मोठा होतोयस. हं. जा, मी असंच करणार आहे. जा, मी असंच हा, हट्टी आहे, एक नंबर हट्टी. म्हणजे काय शिक्षण काय झालं त्याचं? झाली ना त्याचं 15वी पूर्ण करून ना त्यानं हं. इथंच एक कंपनीमध्ये ना, ज्या कंपनीत चप्पल घालून गेलेला होता, हं. ते आता मी नाव घेत नाही तिथं, कारण मी पण तिथंच काम करते आता अच्छा. हॉस्पिटलला. हा, मी ह्याच्यामुळे आहे, हां, हां. त्याच्याच हिमतीमुळे आहे म्हणा. ठीक आहे, ठीक काय आहे. हां, म्हणतात मग? ते नाव त्याला, नका सांगू. हां. हा, मग तो तिथं त्याला घेतला नव्हता अधिकार. तर पायरीवरती बसला आणि मला फोन केलेला, असंच म्हणला, दीदी कधी का आपली परिस्थिती बदलल. अय्या. म्हणलं तुझं बसून राहिलास ना तर नाही बदलणार, हं. तुझं हिंमत केलीस तर बदलेल म्हणलं. आता मी बघ म्हणलं शेतात जर काम केलं हं. तर पीक चांगलं येतं, त्यासाठी 4 महिने करावे लागतात म्हणलं. हां. त्याच्यानंतर म्हणलं आपल्याला चांगले दिवस येतील म्हणलं. असंच आहे, मी पण बापरे! तीच वाट बघते रे राजा म्हणलं, की माझे दिवस कधी चांगले येतील. मी आगीत तुटून फोपाड्यात आले म्हणलं, मी तुझ्यासाठी लग्न पसंत नसताना होकार दिलाय का, तर मी माझं चांगलं तुझं चांगलं होईल. आई गं! हा, मग आता तुला तर दिसतंय माझं किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे म्हणलं. तू मोठा माणूस बनलास तर माझं चांगलं होईल म्हणलं. अय्या! हो. मग ना, हं. ताई तो 10वीत होता आणि एवढी भूक लागलेली. हं. माझे वडील समोर ना हं. शेतात ते नांगर ओढत होते आणि चाबक होता हातात. हं. माझं पोरगं आलं आणि आईला म्हणलं की माझं बोर्डाचे पेपर आता चालू होणार आहेत, मला अभ्यास केला पाहिजे, मला भूक लागली, मला जेवायला दे. ती म्हणली देणार नाही, रात्रीची भाकरी. ते म्हणला रात्रीची भाकरी नाही, काल सकाळची भाकरी, अगं ती कडक झाली आणि ती आंबले, मी नाही खाऊ शकत. हं. मग तिने ग्लास मारला त्याला. अय्या! हो, करणार नाही, कोणाला सांगतोस ते सांग जा. तुझ्या बहिणीला सांगतोस ना वडिलांसमोर? सांग. नाही, वडील शेतात होते. अच्छा, अच्छा. हां. 10वीत होता ताई तो. त्याच्यानंतर त्याला बी खूप त्रास झाला ताई. ताई तिनं ग्लास फेकला म्हणून त्यानं फक्त तिचा हात धरला आणि ती बांगडी फुटली आणि ती काच लागली त्याच्या हात. तिनं त्या हात पकडला ना रागात त्यानं. हां, हां, हां. तिनं सांगत गेली वडिलांना, ह्यानं मला मारला ग्लास. बाबा माझी बांगडी फुटली. माझ्या वडिलांनी त्यात जसं बैलाला चाबूक मारतात ना, असे 10-12 फटके माझ्या चपकाचे मारले भावावरती. इश, 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 इश. तू आयुष्यात आल्यापासून म्हणलं आईला गिळलीस, तुझ्यामुळे माझं असं म्हणजे सगळं बोलून दाखवलं. केलं तर बाप! काहीच नव्हतं त्याच्यासाठी, फक्त पैसेच देत होते. ह्याच्या बघा. पलीकडे त्या पोराला प्रेमाचा हात नव्हताच. आले तरी काही प्रेमाने घेत नव्हते. आई बघा. होती ना त्यांचं कान भरायला, हिच्या हो, पायात मेला म्हणून. ह्याच्या हो. पायात आई गेली, बायको गेली तुझी म्हणून. अरे, अरे! हा, त्याला तर काही जवळ केलाच नव्हता. मग ते पोरगं गेलं आत्महत्या करायला ताई. अरे, अरे, अरे! हे आता दुबईवाला बापरे! गेला, फाशी लावायला गेला आणि मला फोन केलाय तिथनं, हं. मित्राच्या फोनवरनं. हं. दिदे, हं. मला आता सगळ्यांचा लय कंटाळा आलाय आणि मी आता आत्महत्या करते. म्हणलं अरे, का? अरे! कर म्हणलं बाबा, आत्महत्याच कर म्हणलं. तुझ्यासाठी म्हणलं मी शाळा सोडली. जे हं. आयुष्य जगतात ना मुली, ते जगले नाही म्हणलं. हां, हां, हां. खूप छान जगायचं तुला, पण जिम्मेदारीने जगले म्हणलं. बोजच हं. घेतलाय म्हणलं. हां, हां. संसारच म्हणलं माझ्या अंगावर टाकलेला बापानं. आयुष्य जगले नाही, आता तू मर म्हणलं. हं. तुझ्यासाठी मनात नसताना हे आयुष्य स्वीकारलंय म्हणलं मी लग्न. मी हां, हां. बहिणीला सांगत होते 1 वर्ष थांब माझ्या लग्नासाठी. नाही, तुझा हां. तिने शपथ घातली म्हणून मी लग्नाला होकार दिला. हां, इथं पण हां. म्हणलं तू बघतोयस किती चांगलं आहे माझं ते म्हणलं. हां, हां, नुसतं हां. चांगलं असणं आणि आपल्याला त्या गोष्टीत पोटाला हं. असलं म्हणजे सगळं जास्त असं काही नाही ना. बरोबर आहे. खरं आहे. नवरा नुसतं तुझ्याशी चांगला असून चांगलं दिसतंय ते नाही ना, आतनं जे आहे ते मला माहिती आहे ना. बरोबर, आणि बरोबर. तुझं ते वय नाही मी तुला ते सांगणं. मर म्हटलं. हां. पण एक लक्षात ठेव, आज ज्या वडिलांनी तुला चाबूक वाढलाय ना, ते पाय तुझे धरतील एक दिवस. जरा हां. वेळ काढ म्हणलं. काहीतरी करून दाखव. आयुष्य एकदाच भेटलंय रे राजा किती म्हणलं माझ्या. सुंदर, किती सुंदर बोललात. हो. खरंच. ताई त्यानं ते फास सोडला आणि आला. बापानं त्याला रात्रीचे 10 वाजता घराच्या बाहेर काढलं. अरे! घरात यायचं नाही म्हणून. आणि ताई दुसऱ्या दिवशी बोर्डाचा पेपर होता 10वीचा. मग? शेजारच्या चुलत भावानं सांगितलं की हं. मी सांभाळतो म्हणून. अय्या! चुलत भावानं सांगितलं सांभाळतो, पण माझी तिथे आत्ती होती. तिनं सांगितलं की 2 वेळची फरशी पुसायला लागेल आणि शेतातले कामं करायला लागतील. बापरे! ते म्हणला ठीक आहे, एका भाकरीसाठी ना ठीक आहे म्हणला करतो. कारण हं. बोर्डाचे पेपर महत्वाचे होते ना. माझ्याकडे महत्वाचं. पण आणू शकत नव्हते. माझ्यापासून यायलाच वेळ लागणार होता त्याला जायला. 2 हं. तासाचं अंतर आहे माझ्या गावाहून जायचं त्याच्या तिथं. कसं शक्य आहे? बरोबर. आणि मी बांधलेले होते ना ताई, कारण माझ्या भावाचं माझं हे सासरवासी. प्रेम प्रेम बघून माझ्या जावेचं जळफळ व्हायचं. मग ती कान भरायची सासूची. सासरा ऐकत नव्हता. हां. मग आमच्यात भांडणं व्हायला लागली. बरोबर. असं. आणि बापरे! मग दिली ताई बोर्डाला त्यानं जवळजवळ बिना क्लास करता हां.
घरात एवढं काम असताना ताई हा. 72% मार्क पाडली भावानं माझ्या. बाप रे. 72% मार्क पाडली. हुशारच होता तो म्हणजे. खूप खूप हुशार ताई. त्याच्यानंतर तो आला 11वीला माझ्याकडे बरं का. ते पण घेत नव्हते घरात म्हणजे हा. ही लोक. अरे अरे. सासरा तयार होता पण ही तिघं नव्हती ना, जाऊ, हा. सासू हा आणि हा. दीर. ते म्हणे नाही. कारण दोघांचं असं बॉन्डिंग असं ताई चांगलं होतं की काही काम सांगू दे मी त्याला, ते लगेच हो म्हणणार, नाही म्हणणारच नाही. हा हा. म्हणजे ते आमच्या दोघात म्हणजे काही हेच नसायचं अजिबात. बरोबर. पण कसं म्हणतात ना, घर फिरलं की घराचं हे फिरतं. वाचे फिरले की घर हम्म. सगळं. मग सासऱ्यानं आला तो सांगितलं. 11वीला तुमच्याकडे? हो आला ना ताई. 11वीला आला. 11वीला आल्यानंतर कॉलेजला आहे. असं हा. वाटतं ना आपल्याला की आपला भाऊ चांगला दिसावा, चांगले कपडे पाहिजेत. हो कारण हो. ताई एक 10वीतली पॅन्ट धुयाचा, ती हा. पॅन्ट घालून त्याला होल पडलेले, त्या हातावर त्याने शिवलेले. असल्या परिस्थितीत पोरानं माझ्या 10वी केली माहितीये का ताई. बापरे. बघा. दुसऱ्याच्या राहिलेल्या वह्या त्यानं आणून त्या गमनं चिटकून त्याच्यावर त्यानं 10वी केली ताई. बापरे. खूप 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 बेकार. कारण वडिलांना ना ताई ती प्रेमच, कारण आईच नाही ना तिथं. बरोबर बरोबर. ही महामाया बसवली ना आमच्या आयुष्यात. हो ना. तिनं पप्पांना जवळ येऊनच दिलं नाही. अरे. पप्पांचं कानच भरायचं. पण मग आता तो गावी जातच नसेल दुबईवरून आला की? नाहीच जात तो. तो म्हणतो जायला म्हणजे त्याला ते तिथे हेच होत नाही ना, मनच होत नाही ना तिथं. कसं होईल आणि कोणासाठी जाईल? जाईल जिथे कोणासाठी ताई. प्रेमच ताई नाही तिथे काय जाईल? माझ्या लग्नात ना माझ्या पसंतीचं काहीच घेतलं नव्हतं. नाही साडी, नाही भांडी, नाही कपडे, ना नवरा, ना काही नाही. हं. फक्त बहिणीने एक शब्द दिलेला की नानासाठी लग्न कर. शिक्षक आहे सासरा, दीर चांगल्या ह्याच्यात सरपंच पदाला उभा आहे, घरी सगळं चांगलं आहे, मुंबईला चांगल्या रूम आहेत, तू जर इथून मुंबईला गेलीस तर तुझ्या भावाला सांगू शकशील. मला आनंद. हा. म्हणजे बरोबर. मुंबईला रूम भाऊ. आहेत म्हणजे प्रश्नच मिटला. मी घेऊन जाणार. बरोबर. माझ्यासोबतच महा. हो. पण फिरलं वेगळंच, आई गं. झालं वेगळंच. लग्न पण आता झाल्यानंतर आला की मग तुमच्याकडेच येत असेल तो ना? हो हो. आत्ताच नाही पहिल्यापासून. सांगते का ते ना ताई 11वी कशी तरी केली आमच्या इथं. हा. मग माझ्या जावेनं काही काम सांगू दे, साधी भांडी मी नसताना घरात मी शेतात जर गेली असली का नाही, हा. त्याला भांडी घासायला लावते. ती भांडी पण तो घासायचा, कचरा काढायचा, लाद्या पुसायचा, शेण काढायचा, सगळं कॉलेज ते काम करायचं पोरगं. बापरे. हो. पण मला शेतातनं जर मी आले आणि म्हटलं ना बाहेर तांब्या पाणी आणतो, तर तेच दमलेलं असायचं. आई गं. आणि मला माहित नसायचं. मला शेजारची येऊन सांगायची, बाई एवढं पोराला कशाला घरात ठेवतेस तर पोरगं, एवढं काम करायला लागतं ते. तशी ताई मी रडायचे. बापरे. लय रडायचे. खूप रडायचे देवापाशी की काय रे देवा आमचा लावलंयस तरी काहीतरी मार्ग दाखव. मग हो. माझ्या देवड्याच्या मामांच्याकडे म्हणजे माझ्या मामांच्याकडे गेले हा. की मामा असं असं. मामा म्हणले बघ हं. खरं सांगू का म्हणले, हा. शेवटी माणसाला पैसा आला की माणूस बदलतो. बरोबर. आता काय लहान नाही तो. 10वी त्याचे चांगले झालेले, 11वी चांगले झालेले. त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहू दे. किती दिवस तू तुझा संसार असं जाळपोळ करणार आहेस? तुझ्या घरात काय चाललंय तुला माहितीये ना? बरोबर. रोज फोन येतात आम्हाला. मग तुला सोडू दे का त्यानं? तुला राहायचंय का मग त्याला घेऊन? सारखं भाव करून बंद कर आता जरा. तर मी त्यांना मामांना सांगायचे, मामा जी बाजू दिसते ती तशी नाही हो म्हणलं. जरा पण नाही ताई त्यावेळी पण त्यांनी आमचं नाही ऐकलं. मामा ते सासरच्या लोकांच्याच माझा पण मामा ऐकायला लागले. अरे. आमच्या बाजूने नव्हते उभे राहिले. म्हणलं ठीक आहे. माझ्या नशिबात देवानं लिहिलंय. मी तिथं आमच्या तिथं मसोबा होता. जाऊन म्हणायचे तुझ्या लिहिलेस ना भोगायचं तयार आहे. तू ताकद दे. हा विचार माझ्या मनात आणू नकोस की माझ्या भावाच्या की आम्ही आत्महत्या करायला पाहिजे. नाही. हे नाही करायचं. मला लढायचंय. हं. ह्या ह्याच्यातून मला लढायचंय. ताई त्याच्यानंतर माझ्या मामाने मला एक शब्द बोलले की ज्या भावाला तू सांभाळतेस ना तो तुझा सक्का नाहीये. तो पण सावत्र राहायचाच आहे. आणि तो सावत्रपणा तुला कधीतरी ऐका ना, सावत्रपणा तो कधीतरी दाखवेल. पैसा आल्यानंतर कोण कोणाचं नसतं. तुझा नवरा तुझा होईल. पण तू त्याला सांभाळू नकोस. त्याला त्याचा पाय उभं कर आणि त्याला घरातनं बाहेर काढ. हा. त्या दिवशी ना ताई ती रात्र अशी झाली की मी कधी इथून निघून जाते. मी परत इथे येणार नाही म्हणजे. बापरे. मी ही भीक घेऊन येणार नाही की माझ्या भावाला सांभाळा. नाही. ताई मी घरी आले. त्याचे 11वीचं एक्झाम वगैरे झालं. त्याला मार्क चांगले भेटले. त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की मी हातात घेतला ताई त्याचा आणि त्याला लय रडले. म्हणलं बाळा मी तुझ्यासाठी जीवाचं रान करेन रे. पण ही समाज खरंच खूप वाईट आहे म्हणलं बाळा. तू तुझ्या पायावर उभा राहा म्हणलं. कारण माझ्या हातात ताकदच नाही रे आता. कारण मी तिथं चुलता मालताशी लढू शकत होते. इथे ह्यांच्याशी लढू शकत नाही. आणि ह्या माणसाला जर मी सोडलं तर मग सगळंच संपलं म्हणलं. बरोबर. कारण
हा माणूस मला 3 वर्ष अंगाला हात लावत नव्हता ताई लग्न होऊन 2005, 6, 7. बापरे. हा नवरा म्हणून नाहीच. बापरे. आलं की वहिनी पाणी, वहिनी चहा, वहिनी हे, वहिनी ते. आणि बापरे. आई जेवण वाढ. अहो ताई झोपायच्या वेळेत माझा दीर, माझी जाव, त्याची मुलं आणि त्याच्या शेजारी माझा नवरा. मी एका खोलीत एकटी रातभर. बापरे. नाही तर मग रात्रभर मुलांच्या बरोबर बोलत बसणार बाहेर. अगो बाई. हो आणि येणार तर कधी मुंबईला कामाला होते टाटा पॉवर कंपनीमध्ये. हा. आले तर 3 महिन्यानं 4 महिन्यानं येणार. मग सगळी नावं ठेवायची नवीन नवीन नवरे, एवढी देखणी नवरी आहे, एवढं चांगलं पोरगी संस्कार आहे, सगळ्या कामात हुशार आहे, बोलणं छान आहे, कशात कमी नाही, तू का असं वागतोयस? हा, तिला हा. विचारा, मला नाही विचारायचं, तिला विचारा. अगो बाई. हो हे ॲटिट्यूड हो. बापरे. आणि मग हे आमच्या घरात हे चालू झालेलं. मग मी त्याला घरी आल्यानंतर सांगितलं बाळा तू हा. बघ नाही तर आपलं तू कुठेतरी ग्रूम घेऊन राहा. मी हा. माझं वडिलांनी केलेलं कानातलं वगैरे आहे म्हणलं ते मोडते हा. आणि त्याचे तुला पैसे देते. हा, हा. एका रात्रीत आमचा विषय झाला बरं का हा. हा, हा. माझ्या वडिलांनी ते कसं इथं येऊन त्यांना काय माहिती समजलं कुणी आणि कुणाविषयीच बोललो नव्हतं. आम्ही दोघंच बोलत होतो बहीण भाऊ शेतात. हा. देवाला ते पण मान्य नव्हतं. हा. माझे वडील दुसऱ्या दिवशी आले आणि म्हणले मी तुला कानातले केलेले माझी मला दे. मला घरी नड लागले. अगो बाई. मी केलंय ना ते. दे अरे. माझे मला. अरे अरे. दिले ताई. घ्या दिले. समजलं. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्या तसं वाईट नाही माझा नवरा. चांगला होता. पण म्हणतात ना कान भरले की सगळं मेंदूच्या आपल्या सगळ्या तारा तुटतात. हो हो हो. तसे ते माझ्या बाबतीत आहेत. बाकीच्यांचे नाहीये. बापरे. मग ना ताई त्याला 11वीत पास झाल्यानंतर मी त्याला म्हटलं बघ बाळा तू काहीतरी कर. मग त्यानं त्याच्या मावशीच्या घरी राहायला गेला बरं का. हा. ताई त्यानं 12वीत ना शंभूराज देसाई म्हणून आहेत बघा. हा, हा. आत्ता पालकमंत्री हे झालेत बघा ते. त्यांच्या अच्छा. हस्ते त्याला सत्कार झालेला आहे त्याचा. 92% मार्क पाडली 12वीला त्यानं. बापरे. बघा. त्याची ट्रॉफी ताई त्याला 1,500 बक्षीस भेटलेलं. बघा. भेटलं ताई त्यानं ते 12वी खूप छान त्यानं त्याचं तिथं पण त्याला त्रास झाला त्याच्या मावशांच्या हेकडं. आजारी पडायला गेले मावशी माझ्या इथं आणून सोडायची. मग मी त्याला दवाखान्यात न्यायचे. ते पण खूप लईच ताई स्टोरी सांगितलं तर तुम्ही म्हणजे रात्र संपेल आपली. बघा. त्याच्यानंतर ना ताई हा. त्याची 12वी झाली त्याला ट्रॉफी वगैरे भेटली ना तर आम्ही शेतातनंच नुसतं आलेलो होतो. चिखलाचे पाय बी. हा, हा. मग शेतातनं आल्यानंतर माझा नवरा पण सोबत होता. तो हा. आला मला म्हणलं काय करतेस तिथे? म्हटलं काय नाही हात पाय धुते. का रे? म्हटलं तुला एक गंमत दाखवायची. पुढे ये म्हणलं माझ्या समोर ये. हा. पुढे आले. का रे म्हणलं? म्हटलं ही ट्रॉफी तुला म्हणला. म्हटलं का? म्हटलं मी तो विचार केलेला आत्महत्येचा. हा. आज तिथं जर मी मेलो असतो तर माझ्या आईचं जसं नाव ह्यानी खराब केलं असं माझं पण नाव खराब केलं असतं ना. हा. पळपुटापणा केला ह्यानं म्हणून. असं हा. तुझ्यामुळे म्हणलं ट्रॉफी हातात आहे दीदी. आता बघ काय करतो ते. हो. ते 1,500 ताई बक्षीस त्यानं मला दिलं. बघा. इतकी रडली ना मी. मला असं वाटलं मी अख्खं जग मी संघर्ष जी विचारू शकत ते खरंच सगळं आनंद जिंकलं, जग जिंकल्याचा आनंद झाला. खूप 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 तिथं पण सासूला भेली ताई, नाही जावेला बघा. भेली नाही शिरा. हा. स्वामींनी चांगले दिवस आणले ना. खूप खूप आणि ताई ह्याच्या पुढे तर खूप म्हणजे वाईट पण दिवस तेवढेच आहेत आणि चांगले पण ताई तेवढेच आहेत. हा. म्हणजे स्वामी माझ्या आयुष्यात आले 2008 मध्ये. ते आता ही माझ्या भावांची स्टोरी झाली. हो हो. मला मुलंच होईना. अरे. आता मूल होणार कसं मला? बरोबर. आणि हे मी सासूला सांगू शकत नव्हते. बरोबर. ना बहीणच नाही ना मला आता. अरे. तिनं पण आत्महत्या केलेली ती वारलेली. मग मी सांगणार कोणाला हे? तिच्या मुलाचं कसं आहे हो ताई? तिचा मुलगा आता चांगला तो पोलीस झाला ताई. अरे वा, एवढा मोठा झाला. हो पोलीस झाला तोही. मग त्याला पण त्यानेही करून सावत्र आई? दाखवलं. आहे त्यालाही. त्याच्याही वडिलांनी लग्न केलं. त्यांना पश्चाताप नाही झाला आपण बायकोला असं वागवलं? त्यांना पश्चाताप झाला असता ताई तर ती मेल्यानंतर ह्याने 6 महिन्यात लग्न केलंच नसतं ना. बापरे. 6 महिन्यात लग्न केलं आम्हाला माहित पण नाही. आणि मी मुलाला भेटायला जायचं मला मुलाला भेटून द्यायचं नाही. बघा. आणि मुलाला बोलूनही द्यायचे नाहीत फोनवरती. बापरे. पण ते विसरत नव्हतं पोरगं. हो ते ना. मावशी 6 महिन्यातून वर्षातून कुठंही काही करून त्यांना भेटायला यायचं आम्हाला. आणि अजूनही फोन बिन करतो. मेसेज वगैरे करतो. विसरत नाही तो. म्हणतो मामाला मावशी पण करत असेल ना तो फोन? करतो. हा. करतो. विसरत नाही तो अजिबात. शेअर करते तुमचं. खरंच स्वामींनी किती चेंज केले तुमचे दिवस. ताई स्वामींनी नाही चेंज म्हणजे आज 2008 च्या नंतर स्वामी आले ना हे स्वामी मला वाटतच नव्हते. मी म्हणायचे बापरे
हे असे कपडे कोण घालतं का बिना आणि मी फक्त साईबाबांना मानायचे कारण मला फक्त साईबाबा म्हणजेच हे माहित होती. हो हो. हा. काही नाही, एकदा फक्त पुढची स्टोरी पण मला सांगा उद्या वगैरे. मी हे शेअर चालेल ताई. करते एवढा ताई. स्वामीने तसं माझ्यासाठी खूप छान केलेलं. ह्याच्यानंतर ना खूप चांगले दिवस आलेत आणि आहेत ताई. मी सांगेन येणार मी येणार तुम्हाला. अजून खूप छान येणार ताई. मी खरंच हे ताई. शेअर करते. उद्या तुम्ही पुढचं सांगा मला. हा. ठीक आहे चालेल. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. खूप खूप छान वाटलं मला तुमच्याशी आणि बोलून. असं मोकळं व्हायचं ताई. कसं असतं, ह्याच्याने आपली पण प्रगती होते, भार पण आपल्या डोक्यातला हलका होतो आणि स्वामी सेवेकरी पण घडतात आपले. स्वामी समर्थात ना ताई तुम्ही मला उद्या फोन केला ना तर सांगेल की ते घडवून घेणारे ते आहेत. हो, खरंय खरंय. खरंच आहेत. पण मला नक्की मला उद्या ना सांगा. आईचे हे असते ना ते तुमच्या शब्दातून खरंच भेटतात. खरंच भेटतात. कारण ताई हे खरंच एखाद्याचं ऐकून घेणं ना हं. हे एक आईच करू शकते. आणि खरंच ते स्वामींनी खूप छान तुम्हाला बळ दिलेलं आहे ताई. ते कारण ह्या स्वामीच आहे ताई, आजकालच्या दुनियेत ना स्वामीच आहे. कोणी कुणाचं नाही. खरंच हो, नाही. हे खरंय, हे खरंय. 2 मिनिटं माणसाला बोलायला वेळ नसतो. "ए बाई नको ना, चल मला नाही वेळ." हो, खरंय, खरंय. मी पण हे तुम्ही शेअर एवढं ऐकून करते हां घेता ताई. ताई. स्वामीच करून घेतात ते. नाही खरंच मला आहे. उद्या नक्की फोन करा पण हां ताई. हां ठीक आहे चालते ताई. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. समर्थ. श्री स्वामी.